Hello everyone, and welcome back to our YouTube channel, The Legal Playbook. Today we are going to start the next lecture in the lecture series of Maharashtra Civil Services Pension Rules 1982. तर ह्यामध्ये आपण ऑलरेडी पार्ट 1 जो आहे तो कव्हर केलेला आहे. आता पार्ट 2 बघणार आहोत ह्यामध्ये. आय थिंक डेफिनेशनचा पार्ट संपलेला रूल 9पर्यंत. आता रूल 10 पासून इथे स्टार्ट करणार. चला स्टार्ट करूया विदाउट वेस्टिंग अ टाईम. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा. ओके. रूल 10मध्ये जो ह्यामध्ये काय आहे प्रोव्हायडेड, ह्यामध्ये रिटायरमेंट सांगितलेले आहेत रूल 10मध्ये. तर सगळ्यात पहिला 10 सब रूल 1 एक्सेप्ट एज प्रोव्हायडेड ह्यामध्ये. तर सगळ्यात पहिला रूल 10मध्ये ह्याने सांगितले इथं एज ऑफ रिटायरमेंट किती असायला हवं. ओके. तर सब रूल 1मध्ये सांगितले एक्सेप्ट ॲज प्रोव्हायडेड एव्हरी गव्हर्मेंट सर्वंट अदर दॅन क्लास 4. आपण क्लास 4 बघितले. त्यांची किती असते पेमेंट जी असते क्लास 4वाल्यांची. ओके. मी ते ऑलरेडी सांगितले मागच्या लेक्चरमध्ये. क्लास 4ची जो ग्रेड असतो कितीपर्यंत असतो ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ओके. शॅल रिटायर ऑन द आफ्टरनून ऑफ द लास्ट डे ऑफ द मंथ in which he attains the 58 years. Retention beyond 58 years requires previous sanction of the government on public grounds in the writing. म्हणजे नॉर्मल रिटायरमेंट एज फॉर क्लास 1 to क्लास 3 एक्सेप्ट क्लास 4 सांगितले अदर दॅन म्हणलं. मग एम्प्लॉईज इज 58 इयर्सचा असेल तर एक्सटेन्शन अलाउड ओनली विथ दी रिटर्न अप्रुव्हल. फॉर दी पब्लिक इंटरेस्टसाठी तुम्ही जर रिटर्न अप्रुव्हल दिला असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय असणार आहे इथं रिटर्न तुम्हाला अप्रुव्हल द्यावं लागणार आहे. ओके. त्यामध्ये for example, IAS officer turning 58 years retires automatically unless government approves extension for the important ongoing project. म्हणजे जर गव्हर्मेंटनं इथं सांगितलं 58 इयर्सला गेला तर तिथं ऑटोमॅटिक रिटायरमेंट होणार आहे. जर एक्सटेन्शन जर गव्हर्मेंटनं रिटर्न दिले असेल तरच इथं काय होणार आहे एक्सटेन्शन होणार आहे, अदरवाईज नो एक्सटेन्शन. क्लास 4मध्ये आहे क्लास 4 एम्प्लॉईज रिटायर ऑन आफ्टरनून ऑफ दी लास्ट डे ऑफ दी मंथ इन विच दे टर्न 60 इयर्स. एक्सटेन्शन रिक्वायर्स गव्हर्मेंट. क्लास 4साठी काय आहे 60 इयर्स दिलेलं आहे ह्यामध्ये. क्लास 4साठी 60 इयर्स आहे. क्लास 1 to 3पर्यंत 58 इयर्स आहे. त्याच्यानंतर चीफ जज कोर्ट ऑफ स्मॉल कॉज ॲडमिनिस्ट्रेटर जनरल ऑफिसर अँड दी ऑफिशियल ट्रस्टी जे असतात ह्यामध्ये त्यांनी जे आहे त्यामध्ये रिटेन टिल 60 इयर्सपर्यंत असणार आहेत. इफिशियंटली असणार आहेत. अदरवाईज मे रिटायर 55 ऑर लॅटर. म्हणजे रिटायर कधी अदरवाईज मे रिटायर 55 ऑर लॅटर असते. त्याच्यानंतर 3B सांगितले प्रिन्सिपल जज चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कॉर्नर. त्यामध्ये रिटायर्ड ॲट द एज ऑफ 60 इयर्स सांगितलं. प्रिन्सिपल जज चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कॉर्नर रिटायर ॲट दी 60 इयर्स. ओके. त्यानंतर फिक्स्ड रिटायरमेंट एज आहे 60 इयर्स आणि ह्याच्यासाठी जे आहे चीफ जज स्मॉल कॉज ॲडमिनिस्ट्रेटर ते त्यांच्यासाठी 68 आहे. अदरवाईज मे रिटायर्ड 55 ऑर लॅटर असणार आहे. त्याच्यानंतर थर्ड वन सीमध्ये सिटी सिव्हिल सेशन जज. म्हणजे सिटी सिव्हिल सेशन जज असतात डायरेक्ट फ्रॉम दी बारमधले. रिटायर ऑन दी कम्प्लिशन ऑफ क्वालिफिकेशन ऑफ सर्व्हिसेस ऑर एकतर क्वालिफिकेशन ऑफ सर्व्हिसेस कंप्लीट झाल्यानंतर किंवा 60 इयर्स विच एव्हर इज अर्लियर. दोन्हीपैकी कुठलं विच एव्हर इज अर्लियर असणार आहे त्यावेळेस ते रिटायर्ड होणार आहेत. त्यानंतर विच एव्हर इज अर्लियर की नॉट रिटायर्ड बिफोर 55 इयर्स. 55 इयर्सच्या बिफोर ते रिटायर्ड होणार नाही आहेत. ओके. त्याच्यानंतर फोर्थ सब रूल ॲप्रॉप्रिएट ऑथॉरिटी कॅन रिटायर एनी गव्हर्मेंट. ॲप्रॉप्रिएट ऑथॉरिटी कॅन रिटायर एनी गव्हर्मेंट सर्वंट इन पब्लिक इंटरेस्ट विदिन 3 months ऑफ नोटीस पे इन दी लिव्ह. म्हणजे गव्हर्मेंट कॅन फोर्स रिटायरमेंट अर्लियर करू शकते 3 monthsच्या आधीच्या नोटीसमध्ये. ओके. नोटीस द्यावी लागते आधी 3 months आधी. गॅझेटेड सर्वंट हू एंटर्ड इन सर्व्हिस लेस दॅन 35 इयर्सच्या आत. गॅझेटेड ऑफिसर जो आहे तो लेस दॅन 35 इयर्सच्या आत तो ज्या वेळेला जॉईन झाला असणार आहे त्यावेळेस आफ्टर 55 इयर्स. क्लास 3 पोस्ट रिटायर आफ्टर 55 इयर्स. जो क्लास 3 पोस्ट असतो तो 55 इयर्स नंतर रिटायर्ड झाला असेल. त्यानंतर क्लास 4 पोस्ट रिक्रुटेड ऑन आफ्टर 21 सप्टेंबर
1970 retired after 55 years. त्याच्यानंतर द गव्हर्मेंट सर्वंट कॅन व्हॉलंटरीली रिटायर्ड गिविंग 3 months नोटीस. आता व्हॉलंटरीली रिटायर होऊ शकतो. ह्यामध्ये 3 monthsची नोटीस द्यावी लागते. ह्याच्यामध्ये त्यामध्ये एक तर त्याचे एज क्रायटेरिया 50 years और 55 years असायला पाहिजे. डिपेंडिंग इथं अर्लियर होऊ शकतो. म्हणजे ज्यावेळेला तो रिटायर्ड होणार आहे त्यावेळेस क्लास 3साठी गॅझेटेड सर्वंट एकतर त्यामध्ये कंडिशन सांगितलेत की तो लेस दॅन 35 yearsच्या आत तो जे सर्विस आहे ते जॉईन करायला पाहिजे. त्याच्यानंतर इथं काय सांगितलं की जे क्लास 3 पोस्ट आहे त्याच्यासाठी 55 years त्याची अटेंड व्हायला पाहिजे. मग तो अर्लियर इथं काय केलं जाते, त्याला 3 monthsची नोटीस आधी देऊन तो रिटायर्ड होऊ शकतो. क्लास 4 पोस्टमध्ये रिक्रुटेड ऑन दी 21 सप्टेंबर. मग क्लास 4 जे पोस्ट आहेत ह्यामध्ये class 4 post recruited on or after 21st September 1970 retired after 55 years. हा जो डेट आहे, वाय डेट 21 सप्टेंबर 1970 इज इम्पॉर्टंट. ऑन दी डेट ऑफ 21 सप्टेंबर 1970 द गव्हर्मेंट डिसाइडेड क्लास 4 एम्प्लॉईज अपॉइंटेड आफ्टर दिस डेट रिटायर्ड ॲट 55 years असं ह्यामध्ये कन्सिडर म्हणजे ह्यामध्ये सांगितलेलं आहे, अमेंडमेंट झालेले आहे. सो अपॉइंटेड बिफोर 21/9/1970 ओल्ड बेनिफिट्स में अप्लाय होणार आहेत. म्हणजे बिफोर जर 21 सप्टेंबर 1970 असेल तर ओल्ड बेनिफिट्स मिळणार. जर अपॉइंटेड आफ्टर 21 सप्टेंबर 1970 55 years न्यू इथं रिटायरमेंट काय असणार आहे, 55 years इथं नवीन रूल्स ॲप्लिकेबल होणार आहेत. तसंच इथं काय सांगितलं ह्यामध्ये रूल 5मध्ये सबरूल 5मध्ये गव्हर्मेंट सर्वंट कॅन व्हॉलंटरीली रिटायर्ड होऊ शकतात. गव्हर्मेंट सर्वंट कधी होऊ शकतात, गिविंग 3 months नोटीस आधी द्यावं लागणार आहे. 3 months नोटीस द्यावी लागणार आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिला अटेनमेंट ऑफ एज डिपेंडन्सी ऑन दी क्रायटेरिया त्याच्यावर 50 to 55 years पाहिजे. त्याच्यानंतर क्लास 3 और क्लास 4 पोस्ट जे आहेत त्यांच्यासाठी 55 years पाहिजे. त्याच्यानंतर प्रोव्हिजन सांगितलं, प्रोव्हिजन ऑफ सस्पेन्शन डज नॉट प्रिव्हेंट दी गव्हर्मेंट फ्रॉम विथहोल्डिंग व्हॉलंटरी रिटायरमेंट परमिशन. म्हणजे ह्यामध्ये एम्प्लॉईज कॅन चूज रिटायरमेंट अर्ली बाय गिविंग दी नोटीस, प्रॉपर नोटीस. बट सस्पेन्शन मे ब्लॉक, ह्यामध्ये सस्पेन्शन काय होऊ शकते, ब्लॉक परमिशन म्हणजे काय, विथहोल्ड व्हॉलंटरी रिटायरमेंट विथहोल्ड करून ठेवू शकत नाहीत. प्रोव्हिजन काय म्हणले, सस्पेन्शन डज नॉट प्रिव्हेंट गव्हर्मेंट फ्रॉम विथहोल्डिंग व्हॉलंटरी रिटायरमेंट परमिशन. म्हणजे यामध्ये बेसिकली असं सांगितलं आहे की ऑफिसर एज सबमिट, यामध्ये काय करणार, रिझायनेशन इथे सबमिट करणार ऑफिसर, नोटीस देणार 3 monthsची, कॅन रिटायर व्हॉलंटरी सस्पेंडेड. मग आता ऑफिसर परमिशन मे बी विथहेल्ड करू शकतात ह्यामध्ये. म्हणजे डज दी सस्पेन्शन स्टॉप दी गव्हर्मेंट फ्रॉम दी विथहोल्डिंग परमिशन फॉर दी व्हॉलंटरी रिटायरमेंट. येस, सस्पेन्शन करू शकतात, ते विथहोल्ड करू शकतात. इफ एम्प्लॉई इज अंडर सस्पेन्शन द गव्हर्मेंट कॅन विथहोल्ड, refuse or permission for the voluntary retirement. What is the voluntary retirement? Employee request to retire early. It is not an automatic retirement. Government permission is required. इथं गव्हर्मेंटची परमिशन गरज आहे इथं. ओके. त्याच्यानंतर रूल 6मध्ये एम्प्लॉई कॅन रिक्वेस्ट शॉर्टर नोटीस. एम्प्लॉई शॉर्टर नोटीससाठी रिक्वेस्ट करू शकतो. ह्यामध्ये दॅन 3 months इथं नोटीस पाहिजे. शॉर्टर नोटीस एम्प्लॉई कॅन रिक्वेस्ट शॉर्टर दॅन 3 months म्हणजे शॉर्टर दॅन 3 monthsच्या 3 monthsपेक्षा कमी नोटीस पिरियडमध्ये नोटीस देऊन त्यामध्ये रिक्वेस्ट करू शकतो रिटायरमेंटसाठी. ऑथॉरिटी मे अलाव दी फायनान्स डिपार्टमेंट कॉन्करन्स, यामध्ये ऑथॉरिटी अलाव करू शकतो. इफ नो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इनकन्व्हिनियन्स कम्युटेशन ऑफ पेन्शन कांट हॅपन बिफोर दी नोटीस ऑफ पिरियड एक्सपायर्स. म्हणजे नोटीस ऑफ पिरियड कॅन बी शॉर्टन होऊ शकते इफ अप्रूव्ह झालं तर. एन्श्योर ॲडमिनिस्ट्रेशन इज नॉट अफेक्टेड. जर ॲडमिनिस्ट्रेशन अफेक्ट होत नसेल तर त्या शॉर्टर पिरियडमध्ये रिटायरमेंट केली जाऊ शकते. आता फॉर एक्झाम्पल ऑफिसर रिक्वेस्ट 1 month व्हॉलंटरी रिटायरमेंट, फायनान्स डिपार्टमेंट अप्रूव्ह करणार. पेन्शन कम्युटेशन डेफर्ड टिल 3 monthsपर्यंत त्यांचं पेन्शन कम्युटेशन बघितलं जाणार आहे. त्याच्यानंतर सबरूल 7मध्ये वन्स द नोटीस फॉर व्हॉलंटरी रिटायरमेंट इज गिवन, एकदा तुम्ही व्हॉलंटरी रिटायरमेंटसाठी नोटीस दिलात त्यामध्ये एम्प्लॉई कॅन नॉट विथड्रॉ विदाउट अथॉरिटीज अप्रुव्हल बिफोर रिटायरमेंट. आता बिफोर रिटायरमेंट एकदा तुम्ही काय केलं, व्हॉलंटरी तर ॲप्लिकेशन दिला आहे रिटायरमेंटसाठी आणि विदाऊट अप्रुव्हल तुम्ही विथड्रॉ करू शकत नाही. ओके. त्याच्यानंतर
आलाय तर तुमच्या मर्जीनं, जायचं पण आमच्या मर्जीनं, यायचं पण तुमच्या मर्जीनं, जायचं पण आमच्या मर्जीनं इथं. त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन आहे, ॲप्रोप्रिएट ऑथॉरिटी हॅज पॉवर टू मेक सबस्टँटिव्ह अपॉइंटमेंट्स. आता सबस्टँटिव्ह अपॉइंटमेंट्स करू शकतात ह्यामध्ये, म्हणजे ऑथॉरिटी हू कॅन अपॉइंट परमनंटली टू दी पोस्ट, म्हणजे परमनंटली त्या पोस्टवर अपॉइंट करू शकतात. रिटायरमेंट मॅटर, ओके, रिटायरमेंट झाल्यानंतर तिथं परमनंट पोस्ट. एक्सप्लेनेशन 2, 3 months नोटीस कॅन बी गिवन बिफोर और आफ्टर अटेनिंग 50 to 55 years, म्हणजे 50 or 55 years व्हायच्या आधी 3 monthsची नोटीस द्यायला पाहिजे. रिटायरमेंट ऑकर्स आफ्टर एज ऑफ 50 to 55 years, ओके. त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन, डेट ऑफ नोटीस सर्व्हिस अँड एक्सपायरी एक्सक्लुडेड इन दी कम्प्युटिंग 3 months पिरियड. मग डेट ऑफ नोटीस जे आहे त्यामध्ये सर्व्हिस एक्सक्लुडेड कम्प्युटिंग 3 months, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही नोटीस दिला आहे तो दिवस 3 monthsच्या पिरियडमध्ये काय होणार आहे ते म्हणजे नोटीस पिरियड काउंट्स फुल मंथ्स एक्सक्लुडिंग स्टार्टिंग अँड एंड डे, म्हणजे स्टार्टिंग डे आणि एंड डे इथे एक्सक्लूड होणार आहे असं सांगितलं. त्याच्यानंतर इथे एक्झाम्पल आहे, नोटीस सर्वड 1 जानेवारी, नोटीस 1 जानेवारीला सर्व झाली, नोटीस एक्सपायर्स 31 मार्च, मग 1 जानेवारी आणि 31 मार्च इथे नॉट काउंटेड नाही आहे. त्याच्यानंतर नोट 1, इफ द DOB इज 1st of the month, डेट ऑफ बर्थ 1st of the month आहे 1 जानेवारी, 1 फेब्रुवारी, 1 मार्च, देन रिटायर आफ्टर नोन ऑफ द लास्ट डे ऑफ द प्रेसिडिंग मंथ ऑन दी अटेनिंग एज ऑफ 58 or 60. त्यामध्ये स्पेशल रूल सांगितल्यात फॉर 1 जानेवारी बर्थडे, म्हणजे 1 जानेवारीला बर्थडे असेल तर 1968ला त्यामध्ये रिटायर्ड्स ऑन दी 31st डिसेंबरच्या दुपारी इथं रिटायर्ड होणार. त्याच्यानंतर नोट 2, एज ऑफ एंट्री, एज वेन दी अपॉइंटेड टू फुल टाईम पोस्ट, एज म्हणजे ह्यामध्ये काय म्हणले, एज ऑफ एंट्री, एज वेन अपॉइंटेड टू फुल टाईम पोस्ट ह्यामध्ये आहे त्यावेळेला एज मेन्शन केलं. ओनली द परमनंट सर्व्हिस काउंट्स फॉर दी अर्ली पोस्ट रिटायरमेंट कॅल्क्युलेशन, जे परमनंट आहेत त्यांनी सुद्धा लवकर घेऊ शकतात अर्ली. अपॉइंटेड ॲज पार्ट टाईम कन्सल्टंट ॲट दी 30, म्हणजे अपॉइंटेड ॲज पार्ट टाईम कन्सल्टंट 30 ॲट दी 30 एजला, फुल टाईम पोस्ट ॲट 32ला झाला, एज 32 झालं, कन्सिडर एज अन रिटायरमेंट रूल्समध्ये कन्सिडर केलं जाऊ शकते. त्यानंतर रूल 11मध्ये आता रूल 11मध्ये काय सांगितलं, रिटायरमेंट अकॉर्डिंग टू the character of the post, retirement according to character of the post held in an officiating capacity. ओके, मग ह्यामध्ये काय म्हटलं की रिटायरमेंट अकॉर्डिंग टू दी कॅरेक्टर ऑफ दी पोस्ट हेल्ड इन अन ऑफिशिएटिंग कपॅसिटी. आता फर्स्ट जे आहे 11मध्ये, वेन गव्हर्मेंट सर्वंट होल्ड्स अ परमनंट पोस्ट, ज्यावेळेला गव्हर्मेंट होल्ड्स अ परमनंट पोस्ट सबस्टँटिव्हली बट इज ऑफिशिएटिंग इन दी अनादर पोस्ट, ऑफिशिएट करत असेल अनादर पोस्टमध्ये, रिटायरमेंट एज इज बेस्ड ऑन दी ऑफिशिएटिंग पोस्ट. रिटायरमेंटचं एज जे आहे ते ऑफिशिएटिंग पोस्टवर डिपेंड असणार आहे, नॉट दी सबस्टँटिव्ह पोस्टवर डिपेंड असणार आहे. टू बी गवर्न बाय द रिटायरमेंट रूल्स ऑफ दी सबस्टँटिव्ह पोस्ट क्लास 4, द एम्प्लॉयमेंट मस्ट रिव्हर्ट दॅट दी पोस्ट बिफोर रिचिंग आउट दी रिटायरमेंट, म्हणजे रिटायरमेंट इज कॅल्क्युलेटेड अकॉर्डिंग टू पोझिशन करंटली बिंग ऑफिशिएटेड, जे करंट तुम्ही कुठं आहे त्याच्यावर बेस्ड असणार आहे, नॉट दी परमनंट पोस्ट हेल्ड. इफ यू आर टेम्पररीली प्रमोटेड, युअर एज रिटायरमेंट एज ॲडजस्ट टू दी टेम्पररी पोस्ट, रिटायरमेंट एज ॲडजस्टेड टू दी टेम्पररी पोस्टला ॲडजस्ट करणार आहे. फॉर एक्झाम्पल क्लास 4 क्लर्क
क्लास 4 क्लर्क रिटायरमेंट एज 60 असणार आहे. क्लास 4 क्लर्क रिटायरमेंट एज जर 60 आहे इज ऑफिशिएटिंग ॲज दी क्लास 2. क्लास 4 वर्क हे आहे क्लास 4 जो क्लर्क आहे रिटायरमेंट एज 60 आहे इज ऑफिशिएटिंग ॲज क्लास 2 वर्क करत असेल ऑफिसर. रिटायरमेंट एज 58ला ही विल बी रिटायर्ड ॲट 58 अनलेस ही रिवर्ट्स टू क्लास 4 पोस्ट बिफोर 58. ही वॉन्ट्स टू रिटायर ॲट 60 क्लास 4 रूल्सनुसार होणार. ही मस्ट गो बॅक क्लास 4 पोस्ट बिफोर 58च्या आधी तो क्लास 4 पोस्टला जायला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑफिशिएटिंग पोस्ट गवर्न्स रिटायरमेंट एज. ऑफिशिएटिंग पोस्ट जे आहे ते गवर्न्स रिटायरमेंट एज जे आहे त्याच्यावर असते. सबस्टॅन्टिव्ह पोस्ट रिटायरमेंट रूल्स डू नॉट अप्लाय व्हाईल दी ऑफिशिएटिंग. Reversion to substantive post before retirement age is needed to be follow substantive post rules. Practical tip, always check the post being officiated when calculated retirement. Okay. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रूल 12. नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट नॉटविथस्टँडिंग सब रूल 3. Notwithstanding sub-rule 3 of Rule 10, government may grant extension services beyond the retirement age on public grounds recorded in the writing. Note, normal extension should not be exceed 60 years. म्हणजे ह्यामध्ये म्हटलं की गव्हर्मेंट कॅन अलाव द एम्प्लॉईज टू कंटिन्यू बियॉन्ड नॉर्मल रिटायरमेंट एजच्या पुढं तुम्ही काय करू शकता इथं सर्व्हिस करू शकता इफ दी पब्लिक इंटरेस्ट रिक्वायर्स. तर पब्लिकची इंटरेस्ट रिक्वायर्ड असेल तर त्यावेळेस. बट युजली मॅक्झिमम एज इज 60 इयर्स. IAS ऑफिसर रिचिंग 58 गव्हर्मेंट एक्सटेंड सर्व्हिस टिल 60 इयर्स. गव्हर्मेंट 58 इयर्सचा आहे तो सर्व्हिस करू शकतो लास्ट 60पर्यंत. ओके. कम्प्लिशन ऑफ द इम्पॉर्टंट प्रोजेक्टपर्यंत. त्याच्यानंतर ग्रँट ऑफ लीव बियॉन्ड रिटायरमेंट बियॉन्ड रिटायरमेंट डेट अंडर रूल 67 इज नॉट ट्रीटेड एज अन एक्सटेन्शन ऑफ सर्व्हिस. इट मीन्स grant of leave beyond a retirement date under Rule 67 is not treated as extension of services. Pension, CPF benefits and lien are calculated as if retirement occurred on the normal date. म्हणजे लिव्ह बियॉन्ड रिटायरमेंट डज नॉट काउंट. एक्सटेंडेड सर्व्हिस म्हटलं जाणार नाही आहे तिथं. पेन्शन कॅल्क्युलेशन कसं असतं. पेन्शन इज कॅल्क्युलेटेड ॲज इफ द एम्प्लॉई रिटायर्ड ऑन दी नॉर्मल रिटायरमेंट डेट. म्हणजे असं असणार आहे की एम्प्लॉई कॅल्क्युलेटेड ॲज इफ एम्प्लॉई रिटायर्ड ऑन दी नॉर्मल रिटायरमेंट डेटमध्ये झाला आहे. जसं एक्स्ट्रा डेज त्यामध्ये किंवा मंथ्स आर इग्नोर्ड फ्रॉम दी क्वालिफाईंग सर्व्हिसेस पेन्शन अमाऊंट ग्रॅच्युटी. ह्यामध्ये CPF GPF जे असतात ह्यामध्ये पेन्शन बेनिफिट्स ह्यामध्ये फिक्स्ड ऑन दी ओरिजिनल रिटायरमेंट डेटवर फिक्स्ड असते ह्यामध्ये. त्याच्यानंतर रूल 10 अप्लायज टू दी एम्प्लॉयड पर्सनल हू रिटायर्ड बिफोर सुपरॲन्युएशन. रिएम्प्लॉयमेंट इन रिसेप्ट ऑफ दी सुपरॲन्युएशन ऑर दी पेन्शन स्पेशल केसेस सब्जेक्ट टू दी कंडिशन ऑफ 158. मग ह्यामध्ये रूल 10 कुणाला अप्लाय होणार. रिएम्प्लॉयमेंट आहेत म्हणजे सुपरॲन्युएशन म्हणजे एज थ्रू त्यांची जी रिटायरमेंट होते त्याच्या थ्रू जर व्यक्ती झाला नसेल तर त्यावेळेस त्याला रिएम्प्लॉयमेंट केलं जातं. रिटायरमेंट एज रूल्स अप्लाय टू रिएम्प्लॉयड ऑफिसर्स. पेन्शन्स रिएम्प्लॉयड आर गवर्न बाय दी स्पेशल रूल्स थ्रू इथं रिएम्प्लॉयड केलं जाते. त्याच्यानंतर रूल 15 रिव्ह्यू बिफोर सुपरॲन्युएशन एक्सपायरी ऑफ एक्सटेन्शन. मग ते रिव्ह्यू केलं जाते सुपरॲन्युएशनच्या आधी आणि एक्सपायरी ऑफ एक्सटेन्शनच्या आधी. सच केस रिव्ह्यूड व्हेन एम्प्लॉई अप्रॉचेस दी रिटायरमेंट किंवा एंड ऑफ एक्सटेन्शनच्या त्या डेटला पोचायला त्याच्या आधी रिव्ह्यू केले जाते. एक्सटेन्शन ऑफ लिमिटेड 1 इयर. त्यामध्ये लिमिटेड 1 इयर ॲट द टाईम. फर्स्ट एक्सटेन्शन युजली टिल एंड ऑफ दी फायनान्शियल इयरपर्यंत एक्सटेन्शन दिलं जाते. रिपोर्ट टू दी गव्हर्मेंट ॲटलिस्ट 2 मंथ्स बिफोर सँक्शनच्या आधी 2 मंथ रिपोर्ट द्यायला लागणार आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर एक्सटेन्शन ऑफ सर्व्हिस आहे. यामध्ये पब्लिक इंटरेस्ट असेल रेकॉर्ड इन रायटिंग. मॅक्झिमम एज 68 इयर असेल. मॅक्झिमम म्हणजे 58 असेल. एक्सटेन्शन त्याला 60पर्यंत केलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर लिव्ह बियॉन्ड रिटायरमेंट नॉट काउंटेड ॲज अन एक्सटेन्शन. लिव्ह बियॉन्ड रिटायरमेंट जे आहे तुमचा रिटायरमेंटच्या पुढं तुम्हाला लिव्ह दिलेला आहे त्याला आपण एक्सटेन्शन आहे असं काउंट केलं जाणार नाही आहे. रिएम्प्लॉयमेंट असणार आहे ज्यावेळेस तुमचं सुपरॲन्युएशन नाही सुपरॲन्युएशनच्या मेथडनं जर रिटायरमेंट झालं नसेल तर. रिव्ह्यू ऑफ द केस एक्सटेन्शन लेस दॅन ऑर इक्वल टू 1 इयर रिपोर्ट्स टू दी गव्हर्मेंट 2 months बिफोर
expiry. 16 or Rule 16, claim for compensation for the retirement is not entertained. क्लेम फॉर कम्पन्सेशन फॉर रिटायरमेंट इज नॉट एंटरटेन, म्हणजे ह्यामध्ये क्लेम फॉर कम्पन्सेशन दिलं जाणार आहे. ह्यामध्ये फॉर रिटायरमेंट जर एंटरटेन केलं नसेल तर म्हणजे गव्हर्मेंट सर्वंट कॅन नॉट क्लेम एनी कम्पन्सेशन मिळणार नाही इफ रिटायर्ड अंडर रूल 10मध्ये जर रिटायर्ड झाला नॉर्मल और कंपल्सरी रिटायरमेंटमध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑफिसर रिटायरिंग ॲट दी एज 58 इयर्स कॅन नॉट डिमांड एक्स्ट्रा मनी फॉर दी अर्ली रिटायरमेंट. त्याची अर्ली रिटायरमेंट झाल्या त्यामुळे एक्स्ट्रा मनी तो मागू शकत नाही यामध्ये. When extension, Rule 17, when extension is refused, government servant continues till relieved by the successor. Relieved म्हणजे सक्सेसर, म्हणजे तो सक्सेसर म्हणजे ए हा गव्हर्मेंट सर्वंट आहे, इथं रिटायरमेंटची डेट आल्या 1 तारखेला. आता हो कंटिन्यू करणार जोपर्यंत बी हा ह्या पोस्टवर म्हणजे बी और एनी अदर पर्सन जोपर्यंत क्वालिफाय होऊन ह्या पोस्टवर येत नाही तोपर्यंत. नोट आहे, इफ एक्सटेन्शन ग्रँटेड प्रिव्हियसली अँड नो फर्दर एक्सटेन्शन अप्लाइड, सर्व्हिस सीजेस ऑन एक्सपायरी, ऑफिसर रिस्पॉन्सिबल टू एन्श्योर सक्सेसर अवेलेबल. ओके, म्हणजे इफ एक्सटेन्शन डिनायड, एक्सटेन्शन जर डिनाय केला कंटिन्यू टिल रिप्लेसमेंटपर्यंत काय होणार आहे, तो एक्सटेन्शन डिनाय केला असेल तर कोण दुसरा सक्सेसर येऊपर्यंत तो काम करणार तिथं. इफ प्रिऑर एक्सटेन्शन पिरियड एंड्स, म्हणजे आज ऑलरेडी त्याला एक्सटेन्शन पिरियड दिले, जर एंड होत असेल रिटायरमेंट इज ऑटोमॅटिकली नो पे आफ्टर एक्सपायरी झाल्यानंतर त्याला परत पे मिळणार नाही. त्याच्यानंतर रूल 18, प्रमोशन नॉट अलाउड ड्युरिंग द एक्सटेन्शन विदाउट गव्हर्मेंट सँक्शन. आता ह्यामध्ये प्रमोशन नॉट अलाउड, प्रमोशन अलाउड नाही आहे ड्युरिंग एक्सटेन्शन विदाउट गव्हर्मेंट सँक्शन. म्हणजेच प्रमोशन अलाउड नाही आहे ह्यामध्ये ड्युरिंग एक्सटेन्शनच्या वेळेस प्रमोशन मिळणार नाही विदाउट गव्हर्मेंट सँक्शन, गव्हर्मेंटच्या सँक्शनशिवाय. इन्क्रीमेंट अलाउड आहे इफ टाईम जे आहे स्केल पे, इन्क्रीमेंट होऊ शकते पण प्रमोशन होऊ शकत नाही गव्हर्मेंटच्या परमिशनशिवाय. रूल 19, रिमूवल और कंपल्सरी रिटायरमेंट फॉर मिसकंडक्ट, insolvency and inefficiency procedure followed by महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस डिसिप्लिन अँड अपील रूल्स 1979, जे की आपण ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. रूल्स 8 to 15. नोट, ह्यामध्ये पोलीस ऑफिसर्स फॉलो द बॉम्बे पोलीस मॅन्युअल 1959 चॅप्टर 13, बॉम्बे पोलीस ॲक्ट 1958 सेक्शन्स 26. नोट, रिमूवल इन्क्लूड्स कंपल्सरी रिटायरमेंट अंडर दिस रूल अनलेस स्टेटेड अदरवाईज. ओके, त्याच्यानंतर काय म्हणलं, हे रट्टा मारल्याशिवाय काही पर्याय नाही आहे ॲक्ट. ओके, त्याच्यानंतर आहे इथं रूल 20. आता रूल 20मध्ये काय सांगितलं आहे, गव्हर्मेंट सर्वंट्स ट्रान्सफर्ड फ्रॉम सर्व्हिसेस अँड पोस्ट टू विच these रूल्स डू नॉट अप्लाय. म्हणजे आता काय म्हणलं आहे, गव्हर्मेंट सर्वंट्स ट्रान्सफर फ्रॉम सर्व्हिसेस, तर गव्हर्मेंट सर्वंटची ट्रान्सफर होणार आहे फ्रॉम दी ह्या सर्व्हिसेस पासून अँड पोस्ट टू विच रूल्स डू नॉट अप्लाय, तर तिथं पोस्ट होणार आहे की हे रूल्स तिथं ॲप्लिकेबलच होणार आहेत. म्हणजे गव्हर्मेंट सर्वंटची ट्रान्सफर व्हायला अशापासून जिथं हे रूल ॲप्लिकेबल होत होते तिथून जिथं हे रूल ॲप्लिकेबल होत नाही तिथंपर्यंत. अ गव्हर्मेंट सर्वंट परमनंटली ट्रान्सफर्ड फ्रॉम अ सर्व्हिस पोस्ट नॉट गवर्न बाय दिस रूल्स टू वन गवर्न बाय दिस रूल्स बिकम्स अ सब्जेक्ट टू दिस रूल. आता नॉट गवर्न बाय दिस रूलपासून गवर्न बाय दिस रूलपर्यंत जर इथं हे होत असेल, ट्रान्सफर होत असेल तर हे रूल्स ॲप्लिकेबल होणार आहेत. ओके, प्रोव्हिजन विदिन 6 months ऑफ द ट्रान्सफर और रिटर्न फ्रॉम द लीव ही कॅन ऑप्शन टू कंटिन्यू अंडर दिस प्रिव्हियस पेन्शन, म्हणजे त्याच्याकडे ऑप्शन आहे की प्रिव्हियस पेन्शन तो रूल्स घेऊ शकतो. त्याच्यानंतर सबरूल 2, ऑप्शन मस्ट बी एक्सरसाइज्ड इन द रायटिंग, कोणतं ऑप्शन ते चूज करणार ते रायटिंगमध्ये द्यायला पाहिजे. सेंड टू द ऑथॉरिटी मेकिंग द ट्रान्सफर, मस्ट फॉर्मली कम्युनिकेट चॉईस, वर्बल रिक्वेस्ट नॉट व्हॅलिड. ओके, थर्ड पॉईंट, ऑप्शन once exercised is final, once option is exercised previous or next then option is final and binding. आता 21 आहे, 21मध्ये ॲडमिसिबिलिटी ऑफ वुंड अँड एक्स्ट्राऑर्डिनरी फॅमिली पेन्शन. फॅमिली पेन्शन. ओके,
त्यामध्ये काय म्हणलं आहे सबरूल 1मध्ये, नो डबल पेन्शन, अ गव्हर्मेंट सर्वंट कॅन नॉट अर्न 2 पेन्शन्स फॉर द सेम सर्व्हिसेस पोस्ट ॲट द सेम टाईम कंटिन्युअसली. आता ह्यामध्ये म्हणले की त्यांनी एका वेळेस 2 घेऊ शकत नाहीत पेन्शन ह्यामध्ये. मग ह्यामध्ये 21मध्ये हेच सांगितलं आहे की ह्यामध्ये 21मध्ये लिमिटेशन सांगितलं आहे. आणि हे नाही इथं, हे 22मध्ये आहे. ॲडमिसॅबिलिटी वुंड आणि ह्याच्यासाठी 22साठी आहे. हे जे आहे इथं हे 22साठी आहे. ओके. आणि 21मध्ये काय आहे, लिमिटेशन पिरियड सांगितलं, म्हणजे लिमिटेशन सांगितले की आता एक नो डबल पेन्शन मिळणार नाही आहे इथं. रिएम्प्लॉयमेंट, रिटायर्ड्स रिसिविंग सुपर ॲन्युएशन, रिटायरिंग पेन्शन, नो सेपरेट पेन्शन और ग्रॅच्युटी आर रिएम्प्लॉयमेंट पिरियड, पेन्शन कंटिन्यूज, नो एक्स्ट्रा पेन्शन फॉर दी न्यू स्टिंट सर्व्हिसेस. म्हणजे ऑफिसर रिटायर्ड्स, रिएम्प्लॉयमेंट झाला, सॅलरी पेड, बट नो न्यू पेन्शन, त्याला परत रिएम्प्लॉयमेंट झाल्यानंतर ॲप्लिकेबल होणार नाही, जे आधीचं होतं तेच ॲप्लिकेबल होणार आहे. आता त्याच्यानंतर मी जसं 22ला म्हणले इथं, ॲडमिसॅबिलिटी ऑफ वुंड अँड एक्स्ट्रा ऑर्डिनरी फॅमिली पेन्शनमध्ये, वुंड और एक्स्ट्रा ऑर्डिनरी फॅमिली पेन्शन रूल्स 85 to 98 अपेंडिक्स 4 अप्लाय टू ऑल पर्सन्स एम्प्लॉयड इन सिव्हिल कपॅसिटी, परमनंट, टेम्पररी, कॅज्युअल, पे फिक्स्ड और पीस रेटेड, हे सगळ्यांच्यावर ॲप्लिकेबल होणार आहे ही जी एक्स्ट्रा ऑर्डिनरी फॅमिली पेन्शन और वुंड पेन्शन आहे. त्यामध्ये 23मध्ये सांगितलं आहे सँक्शन ऑफ पेन्शन इन स्पेशल सर्कमस्टान्सेस. आता सँक्शन ऑफ पेन्शन इन स्पेशल सर्कमस्टान्सेस, गव्हर्मेंट मे सँक्शन पेन्शन even if not normally admissible, subject to the limits, पेन्शन लेस दॅन ऑर इक्वल टू मंथली मिनिमम पेन्शन, म्हणजे मिनिमम पेन्शन, मंथली मिनिमम पेन्शन असणार आहे ते जे सर्कमस्टन्सेस असणार आहे. अँड ग्रॅच्युटी लेस दॅन ऑर इक्वल टू व्हॅल्यू कॅल्क्युलेटेड अंडर रूल 8 ऑफ महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस कमिटेड पेन्शन रूल 1982, ते पण आपण ऑलरेडी कवर केलं आहे. म्हणजे सगळं गव्हर्मेंट हॅज डिस्क्रिशन टू ग्रँट पेन्शन, ग्रॅच्युटी अँड एक्सेप्शनल केसेस. ओके. त्यानंतर आहे रूल 21, नो डाऊट डबल पेन्शन नसणार आहे, वुंड एक्स्ट्रा ऑर्डिनरी पेन्शन दिलं जाणार आहे, एक्सेप्शनल पेन्शन्स पण आहे त्यामध्ये 23मध्ये. आता बघा 23मध्ये सँक्शन ऑफ पेन्शन इन स्पेशल सर्कमस्टान्सेसमध्ये तुम्हाला सँक्शन ऑफ पेन्शन दिलं जाणार आहे. पेन्शन सँक्शन अंडर रूल 23 नीड नॉट हॅव दी स्पेशल नेमची काही गरज नाही आहे. इट कॅन बी कॉल्ड एज अन इनव्हॅलिड, रिटायरिंग और सुपर ॲन्युएशन और एक्स्ट्रा ऑर्डिनरी डिपेंडिंग ऑन दी सर्कमस्टान्सेस बेस्ड इथं पेन्शन दिले जाते त्यांना. पेन्शन इन स्पेशल केसेस कॅन बी रिनेम्ड अकॉर्डिंगली टू कॉन्टेक्स्ट. नो स्ट्रिक्ट नॉमेनक्लेचर इथं गरज नाही आहे नॉमेनक्लेचरची, म्हणजे डिस्क्रिशनरी पेन्शन आहे, काय कॅन हॅव दी अप्रोप्रिएट टायटलची काही गरज नाही आहे. ओके. त्याच्यानंतर ओके, सिम्बॉल्स कळत नसतील तर मी ते सिम्बॉल्स घेतले. हे लेस दॅन असणार आहे इकडं, हे ग्रेटर दॅन असणार आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, प्लस मायनस. ओके, येतील हे पुढे पुढे कळत नसेल तर तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर 24मध्ये काय सांगितलं आहे, पेन्शन नॉट एक्सचेंजेबल बट ग्रॅच्युटी मे बी एक्सचेंज्ड फॉर ॲन्युटी. पेन्शन एक्सचेंज करायला येत नाही पण ग्रॅच्युटी ॲन्युटीसाठी एक्सचेंज करू शकता. हे काय आता, ओके. तर ह्यामध्ये काय सांगितलं तर पेन्शन नॉट एक्सचेंजेबल. फर्स्ट सबरूलमध्ये, अ गव्हर्मेंट सर्वंट एलिजिबल फॉर पेन्शन कॅन नॉट एक्सचेंज द पेन्शन फॉर दी ग्रॅच्युटी, म्हणजे पेन्शन कॅन नॉट स्वॅप्ड फॉर लमसम ग्रॅच्युटी. म्हणजेच काय म्हणले बघूयात आपण इथं ह्यामध्ये एक, अ गव्हर्मेंट सर्वंट एलिजिबल फॉर पेन्शन कॅन नॉट एक्सचेंज दी पेन्शन फॉर ग्रॅच्युटी, म्हणजे की आता ग्रॅच्युटी आहे ती लमसम अमाऊंटमध्ये मिळते आणि पेन्शन लमसम अमाऊंटमध्ये मिळत नाही, पेन्शन मंथली मिळते. त्यामध्ये कमिटेशन करावं लागते. आपण पेन्शन कमिटेशन ऑफ पेन्शन रूलमध्ये बघितले, थोडा पार्टली तुम्ही कमिटेशन करू शकता ह्यामध्ये. ओके. तर ह्यामध्ये काय सांगितलं आहे की व्हॉट इज दी पेन्शन, मंथली मनी आफ्टर दी रिटायरमेंटनंतर मंथली मनी मिळते, म्हणजे ग्रॅच्युटी आहे त्यामध्ये वन टाईम लमसम पेमेंट मिळते. मग तुम्ही गव्हर्मेंट सर्वंट एलिजिबल फॉर पेन्शनसाठी जो एलिजिबल आहे तो एक्सचेंज करू शकत नाही ग्रॅच्युटीमध्ये फॉर दी लमसम अमाऊंटसाठी. त्याच्यानंतर काय म्हटलं, गव्हर्मेंट सर्वंट इज एलिजिबल फॉर ग्रॅच्युटी ओनली, तो एलिजिबल असणार आहे ग्रॅच्युटी ओनलीसाठी. अँड गव्हर्मेंट मे कन्वर्ट ग्रॅच्युटी इंटू
and annuity at its direction of life expectancy is average as certified by medical authority. Amount calculated using the table of present value under rule 8 Maharashtra Civil Services Commutation of Pension Rule 1984. म्हणजे ओनली ग्रॅच्युटी कॅन बी टर्न्ड इंटू ॲन्युटी. लाईफ एक्सपेक्टन्सीनुसार ॲन्युटीनुसार त्याला काय केलं जाते, ॲन्युटीवर दिलं जाते. म्हणजे ऑफिसर इलिजिबल फॉर ग्रॅच्युटी गव्हर्नमेंट कन्वर्ट्स इंटू मंथली. म्हणजे काय, आता तुमचं मंथली जे पेन्शन मिळणार आहे तुम्ही ते लमसम अमाऊंटमध्ये घेऊ शकत नाही, पण जे तुम्हाला लमसम अमाऊंटमध्ये ग्रॅच्युटी मिळणार आहे त्याला तुम्ही काय करू शकता, मंथली तुम्ही इथं काय करू शकतो, कन्वर्ट करू शकता. त्याच्यानंतर 25मध्ये सांगितले की गव्हर्नमेंट सर्वंट transferred to foreign services under local fund cannot receive a pension from government services while in local fund services voluntary retirement if not required to retire but chooses to retire pension is not payable during the local fund services. म्हणजे ऑफिशियल वर्किंग इन दी लोकल, म्हणजे ऑफिसर काय करतोय, वर्किंग इन दी लोकल फंड्समध्ये वर्क करतोय. ओके, नॉट एंटायटल टू गव्हर्नमेंट पेन्शनसाठी एंटायटल नाही आहे वायल सर्विंग देअर. पेन्शन बिगिन्स ओनली आफ्टर दी लिव्हिंग लोकल फंड्स लिव्ह केल्यानंतर. त्याच्यानंतर 26मध्ये गुड्स कंडक्ट इज कॉन्डोनेशन. पेन्शन सब्जेक्ट टू गुड कंडक्ट. आता ह्यामध्ये पेन्शन काय म्हणलात की गुड कंडक्ट पेन्शन ह्यामध्ये काय म्हणलं, सब्जेक्ट टू गुड कंडक्टवर पण असणार आहे. मग ह्यामध्ये गुड कंडक्ट इज कंडिशन फॉर दी पेन्शन. तुमची जे कंडिशन आहे ह्यामध्ये काय आहे, गुड कंडक्ट असायला पाहिजे फॉर दी पेन्शनसाठी. फॉर गव्हर्नमेंट विथड्रॉल पेन्शन परमनंटली ऑर फॉर द पिरियड ऑफ पेन्शनर इज कॉन्व्हिक्टेड ऑफ सिरियस क्राईम जर केला असेल तर, ऑर मिसबिहेव केला असेल, ग्रेव मिसकंडक्ट केला असेल, रिमेनिंग पेन्शन कॅन नॉट बी गो बिलो मिनिमम पेन्शनच्या वर तुम्हाला येणार नाही आहे. त्याच्यासाठी पेन्शन डिपेंड्स ऑन फ्युचर गुड बिहेवियर. मिसकंडक्ट पेन्शन रिड्यूस्ड अँड स्टॉप्ड बट मिनिमम लिमिट इज प्रिझर्व. ओके, एक मिनिमम दिलं जातं. त्यानंतर 26 सब रूल 2 इफ द पेन्शनर इज कॉन्व्हिक्टेड सिरियस क्राईम बाय द कोर्ट ॲक्शन टेकन अकॉर्डिंग टू कोर्ट जजमेंटनुसार येणार आहे. त्याच्यानंतर सब रूल 3 इफ द केस डज नॉट इन्व्हॉल्व कोर्ट कॉन्व्हिक्शन गव्हर्नमेंट कन्सिडर प्रायमा फेसिया ग्रेव मिसकंडक्ट प्रोसिजर ऑफ द मेजर पेनाल्टी अंडर रूल 8 अँड 9 डिसिप्लिन अँड अपील रूल्स 1979मधले जे त्यामध्ये ग्रेव कंडक्ट आहेत त्याच्यानुसार देणार आहेत. मस्ट बी फॉलोड बिफोर रिड्युसिंग दी पेन्शन फॉलो करायच्या आधी 8 आणि 9 इथं फॉलो करायचे. त्याच्यानंतर 26(4) महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSC जे आहे मस्ट बी कन्सल्टेड फॉर ऑफिसर्स अंडर दी प्रिव्ह्यू बिफोर रिड्युसिंग दी पेन्शन. आता MPSC बिफोर रिड्युसिंग दी पेन्शन ह्यामध्ये जे आहे त्यामध्ये अप्रुव्हलची गरज आहे. MPSC प्रिव्ह्यू त्यामध्ये सिनियर IAS ऑफिसर अंडर MPSC प्रिव्ह्यू, MPSC कन्सल्ट बिफोर पेन्शन विथहेल्ड करायच्या आधी त्यामध्ये काय करायचं आहे, MPSC ह्यामध्ये कन्सल्ट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन आहे सिरियस क्राईम इन्क्लूड्स क्राईम अंडर ऑफिशिएट सिक्रेट ॲक्ट 1927मध्ये काहीतरी नॅशनल इम्पॉर्टन्सची माहिती लीक केला असेल अशा काहीतरी टाईपमध्ये, क्राईम अफेक्टिंग नॅशनल सिक्युरिटी स्टेट सिक्युरिटीसाठी. एक्सप्लेनेशन बी ग्रेव मिसकंडक्ट इन्क्लूड डिस्क्लोजर ऑफ एनी ऑफिशियल कोड पासवर्ड प्लॅन डॉक्युमेंट इन्फॉर्मेशन ऑब्टेन्ड व्हाईल होल्डिंग ऑफिस दॅट प्रिजुडिशियली अफेक्ट इंटरेस्ट इन स्टेट सिक्युरिटी. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट म्हटलं 27 सब रूल 1. तर 27मध्ये राईट ऑफ गव्हर्नमेंट टू विथहोल्ड ऑर विथड्रॉ दी पेन्शन. आता गव्हर्नमेंटकडं राईट आहे की विथहोल्ड करू शकतो किंवा विथड्रॉ करू शकतो पेन्शन परमनंटली ऑर फॉर दी पिरियड, म्हणजे एका पिरियडसाठी किंवा परमनंटली. अँड रिकवर दी पिक्युनरी लॉस, जेवढं त्या गव्हर्नमेंट सर्वंटनं केलं आहे तेवढं पिक्युनरी लॉस रिकवर करू शकतो. त्याच्यानंतर जर पेन्शनर जो आहे तो फाउंड झाला ग्रेव मिसकंडक्ट निग्लिजन्स ड्युरिंग दी सर्व्हिस इन्क्लुडिंग रिएम्प्लॉयमेंट सर्व्हिसेसमध्ये, त्यावेळेस त्याचं विथहोल्ड करू शकतो किंवा विथड्रॉ पूर्णपणे करू शकतो. आणि त्यांची जी पिक्युनरी लॉस आहे ते त्यातून त्यांनी काय करू शकतात, कवर करून घेऊ शकतात. प्रोव्हिजो फर्स्ट आहे MPSC कन्सल्टेड फॉर ऑफिसर्स अंडर दी इट्स प्रिव्ह्यू. MPSC सोबत कन्सल्टेशन पाहिजे, अप्रुव्हल निडेड आहे इथं. प्रोव्हिजो सेकंड रिमेनिंग पेन्शन कॅन नॉट फॉल बिलो मिनिमम पेन्शन. रिमेनिंग पेन्शन कॅन नॉट फॉल
तेव्हा राहिलेली पेन्शन जे मिनिमम पेन्शन रूल आहे त्याच्याखाली जाऊ नये. त्याच्यानंतर 27 सब रूल 2A डिपार्टमेंटल प्रोसिडिंग स्टार्टेड ड्युरिंग सर्व्हिसच्या मध्येच तिथं काय होणार आहे, कंटिन्यू सर्व्हिस कंटिन्यूमध्ये असेलच त्यावेळेला डिपार्टमेंट प्रोसिडिंग असायला पाहिजे. कंटिन्यू आफ्टर रिटायरमेंट बाय दी सेम ऑथॉरिटी ॲज इफ दी ऑफिसर वॉज स्टील इन दी सर्व्हिस. ओके, जसं ऑफिसर स्टील सर्व्हिसमध्ये तसंच तिथे प्रोसिडिंग चालू राहणार आहे. 2B सांगितलं आहे डिपार्टमेंटल प्रोसिडिंग नॉट स्टार्टेड ड्युरिंग दी सर्व्हिस, म्हणजे डिपार्टमेंटल प्रोसिडिंग जर सर्व्हिसच्या ड्युरिंग जर स्टार्ट झालं नसेल, रिक्वायर्ड गव्हर्मेंट सँक्शन टू स्टार्ट, गव्हर्मेंटची सँक्शन लागणार आहे त्याच्यासाठी स्टार्ट करण्यासाठी. के नॉट रिलेट टू इव्हेंट्स मोर दॅन 4 year ओल्ड. आता सगळं मागचं सगळं काढून करायचं नाही, 4 वर्षाच्या आधीच येणार नाही, 4 वर्षापर्यंतच असणार आहे. त्याच्यानंतर कंडक्टेड बाय ऑथॉरिटी अँड प्लेस ॲज डिरेक्टेड बाय गव्हर्मेंट फॉलोइंग ॲज रेग्युलरी डिसिप्लिनरी प्रोसिजर. थर्डमध्ये ज्युडिशियल प्रोसिडिंग नॉट स्टार्टेड ड्युरिंग दी सर्व्हिस कॅन नॉट इन्स्ट्रक्टेड फॉर दी कॉज इव्हेंट्स आर ओल्डर दॅन 4 years. त्याच्यानंतर 4 वर्षाच्या आधीच असेल तर प्रोसिडिंगच चालू होणार नाही. 4th पॉईंट the retired officer against whom departmental or judicial proceeding are instituted or continued provisional pension granted under rule 130. त्याच्यानंतर 27(5) इफ दी पेन्शन पेन्शन विथहेल्ड केलं नसेल बट पिक्युनरी लॉस टू गव्हर्मेंट झाले असेल इज रिकवरी रेट नॉर्मली मोर दॅन 1/3 ऑफ पेन्शनपेक्षा जास्त असेल तर त्यावेळेला ओनली पार्ट ऑफ पेन्शन कॅन बी डिडक्टेड टू रिकवरी लॉस, पार्ट ऑफ पेन्शन तर डिडक्ट केलं जाणार आहे. त्याच्यानंतर 27(6)A डिपार्टमेंटल प्रोसिडिंग आर कन्सिडर्ड इन्स्टिट्यूटेड ऑन डेट ऑफ चार्जेस आर इश्यूड ऑर इफ दी अंडर सस्पेन्शन फॉर्म सस्पेन्शन डेट, म्हणजे ऑफिशियल स्टार्ट डेट प्रोसिडिंग इज डेट ऑफ चार्ज और सस्पेन्शन त्यामध्ये कन्सिडर केलं जाणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 27(6)B1 ज्युडिशियल प्रोसिडिंग्स क्रिमिनल डीम्ड इन्स्टिट्यूशन डेट ऑन मॅजिस्ट्रेट टेक्स कॉग्निझन्स ऑफ अन कंप्लेंट और रिपोर्ट. क्रिमिनल केस स्टार्ट्स दी डेट ऑफ मॅजिस्ट्रेट एक्नॉलेजेस दी कंप्लेंट, म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट डीम टू बी इन्स्टिट्यूटेड असं कन्सिडर करणार. डेट ऑफ मॅजिस्ट्रेट टेक ज्या दिवशी मॅजिस्ट्रेट कॉग्निझन्स घेणार त्या दिवसापासून ज्युडिशियल इन्स्टिट्यूशन चालू झालं असं कन्सिडर करणार आहे. सेकंड पॉईंटमध्ये ज्युडिशियल प्रोसिडिंग डीम टू बी इन्स्टिट्यूशन ऑन डेट इज प्रेझेंटेड इन टू कोर्ट, म्हणजे सिव्हिल केस स्टार्ट दॅट डेट कोर्टमध्ये ज्यावेळेला केस फाईल झाली त्यावेळेला सिव्हिल केस चालू झाला असं कन्सिडर करणार आहे. त्याच्यानंतर 28 काय सांगितलं आहे, ग्रँट ऑफ पेन्शन टू गव्हर्मेंट सर्वंट्स हू हॅव सर्व्ड पार्टली अंडर दी सेंट्रल गव्हर्मेंट अँड पार्टली अंडर महाराष्ट्र गव्हर्मेंट. आता सर्व्हिस ज्यांनी पार्टली सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये केले पार्टली स्टेट गव्हर्मेंटमध्ये केले त्यावेळेस रूल 28 वॉज नॉट प्रोव्हायडेड इन युअर टेक्स्ट. likely continuation of judicial procedure likely deals with the continuation of jurisdiction civil proceedings after retirement ह्यामध्ये 28 सांगितलं आहे. त्याच्यानंतर 28 परत रिपीटेड आहे. ओके 28 ग्रँट ऑफ पेन्शन गव्हर्मेंट सर्वंट हू हे कॅन्सल करा. त्याच्यानंतर 28 काय सांगितले, ग्रँट ऑफ पेन्शन टू गव्हर्मेंट सर्वंट हू हॅव सर्व्ड पार्टली अंडर सेंट्रल गव्हर्मेंट अँड पार्टली अंडर महाराष्ट्र गव्हर्मेंट. पेन्शन शॅल कन्सिस्ट ऑफ amount of payable by the central government for the period served under them calculated as if, म्हणजे जेवढा पिरियड तो तिथं सर्व्हिस दिला आहे सेंट्रल गव्हर्मेंट तेवढं इथं काउंट करणार. त्याच्यानंतर अमाऊंट पेएबल टू महाराष्ट्र गव्हर्मेंट फॉर पिरियड सर्व्ड अंडर देम, म्हणजे जेवढे पिरियड महाराष्ट्र गव्हर्मेंट तेवढं काउंट करणार त्याच्या महाराष्ट्र रूल्सनुसार. टोटल पेन्शन कॅनॉट बी एक्सीड, मॅक्झिमम लिमिटच्या वर टोटल पिरियड लिमिट जे आहे ते पेन्शन जाऊ नये. प्रिस्क्राईब रूल्स इफ दी सर्व्हिस इज लेंट असेल टेम्पररी टू सेंट्रल गव्हर्मेंट और महाराष्ट्र ॲक्ट ॲज अन एजंट जर ॲक्ट करत असेल ऑफ सेंट्रल गव्हर्मेंट, एंटायर पेन्शन कॅल्क्युलेटेड बाय दी महाराष्ट्र रूलनुसार इथं काय करणार आहे इथं सर्व्हिसमध्ये काउंट करायचं आहे. नोट इफ ऑफिसर इज एलिजिबल फॉर रिटायर अंडर बोथ सेंट्रल और स्टेट गव्हर्मेंटमध्ये दोन्ही एलिजिबल आहे देन अँड पेन्शन अमाऊंट इज आयडेंटिकल नो नीड टू कॅल्क्युलेट सेपरेटली, एंटायर पेन्शन मे बी गिवन ॲज होल सर्व्हिस अंडर महाराष्ट्रामध्ये आहे असंच कन्सिडर करून द्यायचं. त्याच्यानंतर 29 आहे शेअरिंग ऑफ पेन्शन बिटवीन कन्सॉलिडेटेड फंड्स अँड लोकल फंड्स
ह्यामध्ये दिले. त्यामध्ये 29मध्ये शेअरिंग ऑफ पेन्शन बिटवीन कन्सॉलिडेटेड फंड्स आणि लोकल फंड्स जे आहेत त्याच्यामध्ये शेअर कसं करायचं आहे. इफ द गव्हर्नमेंट सर्वंट पेन्शनेबल सर्व्हिस is partly under consolidated funds and partly under the local fund, then pension is shared proportionally. pension shared होणार आहे इथं बिटवीन दी गव्हर्नमेंट अँड लोकल फंड्समध्ये बेस्ड ऑन दी लेंथ ऑफ सर्व्हिस, किती इयर्स त्यानं कुठल्या ह्याच्यामध्ये डिपार्टमेंटमध्ये काम केलं आहे त्याच्यावर बेस्ड राहणार आहे. इफ दी शेअर पेन्शन फॉर वन अकाउंट इज 1 रुपीज और लेस दॅट दी शेअर इज नॉट चार्ज, 1 रुपये किंवा लेस असेल तर शेअर चार्ज होणार नाही आहे. द एंटायर पेन्शन इज चार्ज टू अकाउंट विथ द ग्रेटेस्ट शेअर असायला पाहिजे त्यामध्ये. नोट, सर्व्हिस फॉर विच पेन्शन कॉन्ट्रीब्युशन वॉज रिकवर्ड और वेव, म्हणजे काय म्हणले आता इथं की सर्व्हिस फॉर विच पेन्शन कॉन्ट्रीब्युशन रिकवर्ड किंवा वेव ऑफ केलं असेल, ॲज म्हणजे परत घेतला असेल किंवा वेव केला असेल, इज ट्रीटेड ॲज अ सर्व्हिस पेड बाय दी गव्हर्नमेंटनंच पे केले असं इथं कन्सिडर करायचं. 30मध्ये commencement of qualifying service. आता commencement of qualifying service means what? Commencement of qualifying service starts from the date of government servant takes a charge. ज्या दिवसापासून date of government servant चार्ज घेतो तेव्हापासून ऑन दी फर्स्ट पोस्ट वॉट एवर सबस्टॅन्टिव्ह ऑफिशिएटिंग और टेम्पररी. ॲट दी रिटायरमेंट दी गव्हर्नमेंट सर्वंट मस्ट होल्ड अ परमनंट पोस्ट सबस्टॅन्टिव्हली or a suspended leave certificate permanency. Temporary post servant retired on the superannuation or declaration permanently incapacitated after 10 years services. म्हणजे काय म्हणले, commencement of qualification service. Qualification service starts from the date the government servant takes a charge of the first post, whether substantive, officiating or temporary. At retirement, the government servant must hold a permanent post substantively or have suspended leave certificate of permanency. Third, temporary, not permanent इथे, सॉरी permanent नाही आहे. Third, temporary government servant retiring on superannuation or declared permanently incapacitated after 10 years temporary service. ह्यामध्ये eligible for superannuation, invalid or retiring pension, retirement gratuity and family pension at same scale as permanent servant. Fifth, 20 years voluntary services eligible for same benefits. आता ह्यामध्ये काय म्हटलं आहे की बेसिकली जे आहे कमेन्समेंट ऑफ क्वालिफाईंग, ज्या दिवसापासून तुमचं सर्व्हिस चालू झालं त्या दिवसापासून तुमचं जे आहे पेन्शन काउंट व्हायला स्टार्ट होणार आहे. त्याच्यानंतर वेन क्वालिफाय असं दिलं आहे ह्यामध्ये. त्यामध्ये सबस्टॅन्टिव्ह परमनंट ऑफिशिएटिंग टेम्पररी दिलं आहे. पोझिशन ॲट दी सेम टाईम रिटायरमेंट, होल्ड दी परमनंट पोस्ट ज्या दिवशी होल्ड केला, होल्ड दी सबस्टॅन्टिव्ह पोस्ट ज्या दिवशी होल्ड केला, ज्या दिवशी टेम्पररी और डिक्लेअर्ड परमनंट केला त्या दिवशी. सेकंडमध्ये सांगितलं आहे टेम्पररी सर्वंट डिक्लेअर्ड परमनंटली, जो टेम्पररी सर्वंट आहे तो परमनंट डिक्लेअर केला त्या दिवशीपासून, परमनंट ज्या दिवशी डिक्लेअर केला तेव्हापासून. त्याच्यानंतर आफ्टर 10 इयर्स ऑफ क्वालिफाईंग सर्व्हिसेस. आता 10 इयर्स ऑफ क्वालिफाईंग सर्व्हिसेस ज्या वेळेला इथं if the government servant 10 years of qualifying service, then the retirement is eligible for retirement gratuity or family pension साठी. त्याच्यानंतर आफ्टर 20 इयर्स ह्यामध्ये सांगितलं आहे की 20 इयर्स वॉलंटरी, ह्यामध्ये 20 इयर्स ऑफ क्वालिफाईंग सर्व्हिस केला आहे त्यानं. इफ टेम्पररी गव्हर्नमेंट सर्वंट कम्प्लीट्स 20 इयर्स ऑफ क्वालिफाईंग सर्व्हिसेस देन वॉलंटरी रिटायरमेंट घेऊ शकतो तो ह्यामध्ये. त्याच्यानंतर एक्सेप्शन सांगितले यामध्ये टेम्पररी गव्हर्नमेंट सर्वंट रिटायरिंग विदाउट अ कन्फर्मेशन इन गव्हर्नमेंट सर्व्हिस, रूल फॉर बेनिफिट्स आर अपेंडिक्स सेकंडमध्ये दिलेले आहेत. इफ द टेम्पररी सर्वंट नेवर कन्फर्म्ड रेफर टू ह्यामध्ये रूल अपेंडिक्स 2 ह्यामध्ये बघायचं आहे पेन्शन आणि ग्रॅच्युटीसाठी. त्याच्यानंतर नोट दिलेत. नोट फर्स्ट, इफ दी टेम्पररी पोस्ट टेकन आफ्टर परमनंट पोस्ट अबॉलिश झाली आणि तुमच्यासाठी टेम्पररी पोस्ट आली ह्यामध्ये, देन रूल 81 सर्व्हिस इन दी टेम्पररी पोस्ट इज पेन्शनेबल असणार आहे. त्याच्यानंतर टेम्पररी पोस्टमध्ये जे आहे ते तुमची चूक नाही आहे त्यामुळे ते जे पेन्शनेबल असणार आहे यामध्ये. नोट 2, सर्व्हिस इन फॉर्मर इंडियन स्टेट, म्हणजे सर्व्हिस इन फॉर्मर इंडियन स्टेटमध्ये तुम्ही जर सर्व्हिस करत असाल, इफ दी प्रिव्हियस pensionable service in the same state immediately precedes government service, it is counted for the pension. ते पेन्शनमध्ये काउंट केलं जाणार आहे. सर्व्हिस इन द डिफरंट स्टेट,
counts if the transfer deputation between the state was under the written agreement immediately also breaks less than or equal to 6 months between the services, whether previous sanction is pensionable, determined as if the rules were applicable to that सर्व्हिस. इझी आहे म्हणजे प्रिव्हियस सर्व्हिस इन दी स्टेट गव्हर्नमेंट ॲड टू टोटल पेन्शनेबल सर्व्हिस किती आहेत ते ॲड करायचं. इफ फॉलोड बाय दी गव्हर्नमेंट सर्व्हिसेस इवन लेस दॅन ऑर इक्वल टू 6 मंथ ब्रेक असणार आहे तिथं. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑफिसर सर्ड 5 इयर्स इन दी स्टेट एमध्ये 5 इयर्स सर्व केला, ट्रान्सफर टू महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये ट्रान्सफर झालं विदिन दी 4 मंथ्समध्ये, ऑल 5 इयर्स काउंटेड ॲज अन पेन्शन. म्हणजे तुम्ही आधी केलेलं आत्ता केलेलं सगळं इथं काय होणार आहे काउंट होणार आहे. ओके. टेम्पररी पोस्ट टेकन आफ्टर दी परमनंट पोस्ट ॲबॉलिश झाल्यानंतर तुम्ही जर टेम्पररी पोस्ट घेतला असेल तर ते पेन्शनेबल असणार आहे. नोट 2मध्ये काय सांगितलं ह्यामध्ये नोट 2मध्ये सर्व्हिस इज फॉर्मर इंडियन स्टेट, म्हणजे सर्व्हिस इन द फॉर्मर इंडियन स्टेटमध्ये तुम्ही जर सर्व्हिस केला असेल इफ प्रिव्हियसली पेन्शनेबल सर्व्हिसेस इन दी सेम स्टेट इमिजिएटली प्रोसिजर गव्हर्नमेंट सर्वंट इज काउंटेड फॉर दी पेन्शनमध्ये काउंट. म्हणजे प्रिव्हियस सर्व्हिस इन द स्टेट गव्हर्नमेंट कॅन बी ॲड एज टोटल पेन्शन असणार आहे त्यामध्ये इफ फॉलोड बाय दी गव्हर्नमेंट सर्व्हिस इवन लेस दॅन ऑर इक्वल टू 6 मंथ अ ब्रेक ह्यामध्ये असेल तरी पण तिथं मिळणार आहे. आता एक्झाम्पल बघा, जरा क्रिटिकल वर्ड्स आहेत ह्यामध्ये. तर ह्यामध्ये काय म्हटलं आहे की पहिला हे बघूया. सर्व्हिस डिफरंट स्टेट्समध्ये असतील हे फॉर्मर स्टेटमधले सांगितल्यात. डिफरंट स्टेट काउंट ॲज अन ट्रान्सफर डेप्युटेशन बिटवीन स्टेट वॉज रिटन ॲग्रीमेंट अंडर रिटन ॲग्रीमेंट immediately allows break less than or equal to 6 months between the services, whether previous services is pensionable, determined as if the rules were applicable to that services. For example, officer served 5 years in the state A मध्ये सर्व केला, ट्रान्सफर टू महाराष्ट्र गव्हर्नमेंट विदिन 4 मंथ्समध्ये त्याला काय केलं इकडं ट्रान्सफर केलं आणि त्यामध्ये काय म्हणले की त्याचे टोटल जे आहे ते 5 इयर्स काउंट केलं जाणार आहे, हे पण त्यामध्ये काउंट केलं जाणार आहे 4 मंथ्सने. 31मध्ये काय सांगितलं सर्व्हिस क्वालिफाईज इफ ड्युटी अँड पे आर रेग्युलेटेड बाय गव्हर्मेंट ऑर अंडर कंडिशन डिटरमाइंड बाय दी गव्हर्मेंट. म्हणजे सर्व्हिस ओनली क्वालिफाय, सर्व्हिस त्याच वेळेला क्वालिफाय होणार आहे इफ दी ड्युटी अँड पे, जे ड्युटी आणि पे आहे ते रेग्युलेटेड कशानं होणार आहे रेग्युलेटेड बाय गव्हर्मेंट ऑर अंडर कंडिशन डिटरमाइंड बाय दी गव्हर्मेंट, जे कंडिशन गव्हर्मेंटनं डिटरमाइन केलं आहे त्याच्यामध्ये. ओनली ऑफिशियल गव्हर्मेंट सर्व्हिस विथ दी प्रॉपर पे काउंट्स फॉर दी पेन्शन. ऑफिशियल जे गव्हर्मेंट सर्वंट आहेत त्यांच्यासाठीच प्रॉपर पे इथं काउंट केलं जाणार आहे. 31 सबरूल 2मध्ये सर्व्हिस मीन्स सर्व्हिस अंडर गव्हर्मेंट पेड फ्रॉम कन्सॉलिडेटेड फंड्स और लोकल फंड्समधून जे पे केलं जाते. सर्व्हिस नॉन पेन्शनेबल इस्टॅब्लिशमेंट डज नॉट क्वालिफाय अनलेस गव्हर्मेंट अलाउज इट. म्हणजे सर्व्हिस म्हणजे काय असणार आहे सर्व्हिस अंडर गव्हर्मेंट पेड फ्रॉम कन्सॉलिडेटेड फंड्स किंवा लोकल फंड्समधून जे पेन्शन त्यांना पे केले जाते त्यांनाच सर्व्हिस म्हणतात. सर्व्हिस इज नॉन पेन्शनेबल जर इस्टॅब्लिशमेंट डज नॉट क्वालिफाय, नॉन पेन्शनेबल असेल तर ते गव्हर्मेंट अलाव करणार नाही. ओनली गव्हर्मेंट पेड सर्व्हिस काउंट सम स्पेशल पोस्ट मे बी निडेड एक्सप्लिसिट अप्रुव्हल. स्पेशल पोस्टसाठी तिथं अप्रुव्हलची गरज आहे. सबरूल 2 सेंट्रल गव्हर्मेंट ऑफिसर्स परमनंटली ट्रान्सफर टू महाराष्ट्र सर्व्हिससाठी परमनंटली ट्रान्सफर केलं. कंटिन्युअस सर्व्हिस अंडर सेंट्रल गव्हर्मेंट इन ऑफिशिएटिंग और टेम्पररी पोस्ट if followed by substantive appointment qualifies does not apply officer joins otherwise deputation. म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंट सर्व्हिस काउंट इफ ऑफिसर सेंट्रल गव्हर्मेंटचं पण जेवढं त्यांनी केलेत ना सर्व्हिस तेवढं काउंट होणार आहे यामध्ये सबस्टॅन्टिव्हली अपॉइंटेड अंडर महाराष्ट्र त्याला पोस्टमध्ये परमनंटली अपॉइंट केलं असेल तर. 32मध्ये सांगितलं सर्व्हिस बिफोर एज 18 डज नॉट काउंट फॉर पेन्शन. 18 एजच्या आधी तुम्हाला जॉब लागला असेल ह्यामध्ये मोस्टली होत नाही असं, नॉट काउंट फॉर दी पेन्शनसाठी काउंट होणार नाही एक्सेप्ट क्लास 4 ऑफिसर्स विथ लीन ऑन परमनंट पोस्ट बिफोर 1 एप्रिल 1950. ह्याच्यानंतर रूल्स चेंज झालेले आहेत. त्याच्यानंतर 32मध्ये एज आफ्टर सर्व्हिस काउंट्स फॉर पेन्शन. ह्यामध्ये एज आफ्टर सर्व्हिस काउंट्स फॉर पेन्शन, सर्व्हिस बिफोर 18 नंतर यामध्ये डज नॉट काउंट पेन्शन एक्सेप्ट क्लास 4 लीन. म्हणजे ओनली सर्व्हिस आफ्टर मिनिमम एज काय आहे त्यामध्ये 18च्या आत तुम्ही जर असाल तर तिथं काउंट होणार नाही पेन्शनसाठी. मिनिमम एज 18 तर पाहिजेच तुम्हाला त्यामध्ये. त्याच्यानंतर 33मध्ये सांगितले सर्व्हिस फॉलोड कन्फर्मेशन काउंट्स फुल. आता सर्व्हिस फॉलोड कन्फर्मेशन काउंट इन फुल इफ ऑफिसर होल्ड्स परमनंट पोस्ट सबस्टॅन्टिव्हली और लीन सस्पेंडेड लीन सर्टिफिकेट ऑफ परमनंट ॲट रिटायरमेंट देन ऑल टेम्पररी ऑफिशिएटिंग सर्व्हिस अंडर कंट्रोल काउंट्स फुल फॉर पेन्शन. सगळं पूर्ण
पूर्ण पेन्शन मिळणार आहे ह्यामध्ये. आता ह्यामध्ये एक्सेप्शन्स पण आहेत मेन्शन्ड इन रूल 57. ब्रेक्स less than or equal to 3 years may necessary condone if necessary. Gratuity received on retrenchment करताना त्यांना gratuity मिळाली असेल तर refunded in the monthly installment maximum 20 before services count. Break condonation allowed only for lack of post not रिझायनेशनसाठी नाही आहे इथं. ब्रेक कशासाठी आहे की लॅक ऑफ पोस्टच नाही आहे त्यामध्ये त्याच्यासाठी. त्याच्यानंतर टर्मिनेशन लीव ड्युरिंग दी नॉन रिफंडेबल. त्याच्यानंतर आता 34मध्ये सांगितलं आहे इन्सिडेंट्स ऑफ पेन्शन अंडर दी लोकल फंड. आता इन्सिडेंट्स ऑफ पेन्शन सांगितलं आहे लोकल फंड्समध्ये. सर्व्हिस पेड फ्रॉम अ लोकल फंड्स ॲडमिनिस्ट्रेड बाय दी गव्हर्नमेंट इज पेन्शनेबल. द कॉस्ट ऑफ पेन्शन इज बॉर्न बाय दी लोकल फंडमधून काय करणार आहे बॉर्न केलं जाणार आहे. त्यांना काय म्हणणार आहे इन्सिडेंट्स ऑफ पेन्शन अंडर लोकल फंड सर्व्हिसेस क्वालिफाईज फॉर दी पेन्शनसाठी क्वालिफाय होतात. बट पेमेंट कम्स फ्रॉम दी लोकल फंड. ज्यांचे पेमेंट लोकल फंडपासून येतात त्यांनाच आपण काय करणार लोकल फंडमधनं पेन्शन देणार आहे. 35 काउंटिंग ऑफ ऑल लीव फॉर पेन्शन. काउंटिंग ऑल लीव्स फॉर दी पेन्शनसाठी तुम्ही ऑल जेवढे रजा घेतला तेवढे जे आहे ते पेन्शनसाठी काउंट करणे. ऑल लीव्स इन्क्लुडिंग एक्स्ट्राऑर्डिनरी लीव पण त्यामध्ये येणार आहे. ड्युरिंग कंटिन्युअस सर्व्हिस ज्यावेळेला करत असणार आहे काउंट्स ॲज अन क्वालिफाईंग सर्व्हिस फॉर दी पेन्शनसाठी त्यामध्ये काउंट होणार आहे. 36मध्ये काउंटिंग ऑफ सर्व्हिस ऑन दी प्रोबेशन. आता प्रोबेशन पिरियडवर आहे ते सर्व्हिसमध्येच काउंट होणार आहे. ओके. त्याच्यानंतर 37मध्ये सर्व्हिस ॲज ॲन अप्रेंटायसेस. ॲज अ अप्रेंटायसेस म्हणून तुम्ही जर सर्व्हिस करत असेल नॉर्मली अप्रेंटायसेस सर्व्हिस डज नॉट काउंट फॉर दी पेन्शन. अप्रेंटायसेससाठी पेन्शन नसते ट्रेनिंग असते एक टाईपची. एक्सेप्ट अप्रेंटायसेस सर्व्हिस इन दी गव्हर्मेंट प्रेस डज काउंट. गव्हर्मेंटमध्ये असेल तर त्यावेळेला काउंट केलं जाऊ शकते प्रेस जॉब्स जे असतात ना त्यासाठी. त्याच्यानंतर 38 काउंटिंग ऑफ सर्व्हिस ऑन कॉन्ट्रॅक्ट. ज्यावेळेला गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट बेसिस ज्यावेळेला सर्व्हिसेस असतात त्यामध्ये कसं काउंट केलं जाते पेन्शन. इफ अ पर्सन इनिशियली एंगेज्ड ऑन कॉन्ट्रॅक्ट इज लॅटर अपॉइंटेड सबस्टॅन्टिव्हली. म्हणजे पर्मनंट पोस्ट पहिला त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आला होता आता काय केला आहे तो सबस्टॅन्शियली तर काय आहे पेन्शनेबल पोस्ट आहे विदाऊट ब्रेक. ही हॅज 2 ऑप्शन्स आहे त्यामध्ये. रिटेन गव्हर्मेंट कॉन्ट्रीब्युशन रिटेन करू शकतो. इन कॉन्ट्रीब्युटरी प्रोव्हिडंट फंड म्हणजे स्वतः त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन देणार गव्हर्मेंट कॉन्ट्रीब्युशन देणार PFमध्ये प्रोव्हिडंट फंडमध्ये. इंटरेस्ट आणि अदर कम्पेन्सेशन कॉन्ट्रॅक्ट पेड इथं मिळणार आहे. त्याच्यानंतर रिफंड फॉरगो मॉनिटरी बेनिफिट्स अँड काउंट कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसेस टुवर्ड्स दी पेन्शन इन्स्टेड. ओके. तर सेकंडमध्ये काय सांगितलं ऑप्शन मस्ट ती कम्युनिकेटेड अपॉइंटिंग ऑथॉरिटीसोबत. ऑप्शन ह्यामध्ये कम्युनिकेशन व्हायला पाहिजे ऑफिसर विदिन 3 मंथ्स परमनंट अपॉइंटमेंट व्हायच्या आधी. ओके. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट इफ नो कम्युनिकेशन इज मेड विदिन दी 3 मंथ्समध्ये कोणताही कम्युनिकेशन नाही द डिफॉल्ट इज रिटेन दी मॉनिटरी बेनिफिट्स. इथं रिटेन स्टोअर करून ठेवलं जाणार आहे फॉर दी कॉन्ट्रॅक्ट पिरियडसाठी. 39 काउंटिंग फॉर दी प्री रिटायरमेंट सर्व्हिसेस. काउंटिंग फॉर दी प्री रिटायरमेंट सर्व्हिसेस फॉर रीएम्प्लॉईड गव्हर्मेंट सर्वंट्स. म्हणजे आता ह्यामध्ये काउंटिंग फॉर प्री रिटायरमेंट सर्व्हिसेस किती आहे रीएम्प्लॉयमेंट गव्हर्मेंट सर्वंट रिएम्प्लॉईड म्हणजे परत एम्प्लॉयमेंट केलेलं असेल त्यावेळेस. इफ अ रिटायर्ड ऑफिसर ऑन कंपेन्सेशन इनव्हॅलिड पेन्शन ऑर ग्रॅच्युटी इज रीएम्प्लॉईड सबस्टॅन्शिव्हली म्हणजे परमनंट पोस्ट. ही हॅज 2 ऑप्शन्स. कंटिन्यू टू ड्रॉ प्रिव्हियस पेन्शन ग्रॅच्युटी प्रिव्हियस सर्व्हिसेस डज नॉट काउंट फॉर दी पेन्शन म्हणजे प्रिव्हियस डज नॉट होणार नाही ऑफ न्यू पेन्शन. म्हणजे त्यामध्ये एकतर वेन रीएम्प्लॉईड ऑफिसर मस्ट चूज वेदर रिटेन अर्लियर पेन्शन सर्व्हिसेस डज नॉट काउंट होणार नाही. एकतर तुम्ही आधीचं करा किंवा आताचं म्हणजे दोन्हीपैकी एक. फॉर एक्झाम्पल इलस्ट्रेशन बघा. आता ऑफिसर रिटायर्ड ऑन इनव्हॅलिड पेन्शन रीएम्प्लॉईड घेतले त्यांना. त्याच्यानंतर चूज टू रिफंड प्रिव्हियस पेन्शन एकतर करा किंवा प्रिव्हियस 10 years काउंटेड इन दी न्यू पेन्शन. ऑफिसर डज नॉट ऑप्शन प्रिव्हियस सर्व्हिस इग्नोर. ओनली न्यू सर्व्हिसेस काउंट करू शकतो. 2 ऑप्शन्स असतात ह्यामध्ये त्याच्यासमोर. त्यानंतर सीज ड्रॉईंग प्रिव्हियस पेन्शन सीज करू शकतो किंवा रिफंड दी पेन्शन ग्रॅच्युटी रिसिव्ड फुल ऑर पार्शली जे ग्रॅच्युटी आहे ते करू शकतो. त्याच्यामध्ये टाईम लिमिट टू एक्सरसाइज दिस ऑप्शन 3 months आहे. यामध्ये तुम्ही हे टाईम लिमिट आहे ऑप्शन चूज करू शकता. एम्प्लॉयमेंट ऑर रिटर्न फ्रॉम दी लीव. डिफॉल्ट आहे यामध्ये इफ नो ऑप्शन इज एक्सरसाइज त्यामध्ये 3 महिन्याच्या आत कोणताही ऑप्शन तुम्ही एक्सरसाइज केला नाही. डीम टू बी ऑप्शन क्लॉज ए त्यामध्ये एसाठी तुम्ही ऑप्शन आता नवीन आहे तेच इथं घेतले जाणार आहे. त्यामध्ये 4th रिफंड फॉर ऑप्शन बीमध्ये जे ऑप्शन आहे ते जर घेतला असेल कॅन बी मंथली इन्स्टॉलमेंट असणार आहे. मंथली तुम्हाला इन्स्टॉलमेंट दिले जाणार आहे मॅक्झिमम 36.
मंथ्स प्रिव्हियस सर्व्हिसेस काउंट्स ओनली आफ्टर दी शॅल रिफंड असणार आहे. त्याच्यानंतर फिफ्थ आहे इफ द ऑफिसर डायज बिफोर दी फुल रिफंड बॅलन्स ॲडजस्टेड अगेन्स्ट डेथ ग्रॅच्युटी त्याला मिळणार आहे पूर्ण लमसम अमाऊंट. 6 पीस वर्क रेटेड एम्प्लॉईज पे फॉर दी पेन्शन कॅल्क्युलेटेड ॲव्हरेज ऑफ दी लास्ट 6 मंथ अर्निंग त्याला ॲव्हरेज त्यामध्ये कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 40 काउंटिंग ऑफ अप्रूव्ड वॉर services towards civil pension. War services during the Second World War. War services during Second World War or military services may count full for pension. म्हणजे त्यावेळेस तुम्ही जर वर्क सर्विस असेल तर त्यावेळेस तुम्हाला सेकंड वर्ल्ड वॉरच्या दरम्यान फुल फॉर पेन्शनसाठी तुम्ही काय आहे इथं क्वालिफाईड आहे. इफ अपॉइंटेड परमनंटली टू दी सिव्हिल पोस्ट ऑन दी आफ्टर 1 एप्रिल 1947 सब्जेक्ट टू कंडिशन्स ऑफिसर मस्ट नॉट हॅव अर्न मिलिटरी पेन्शन त्याला असायला नाही पाहिजे फॉर दॅट सर्विसेस. इफ द मिनिमम रिक्रुटमेंट एज अप्लायज सर्विस बिलो दॅट एज इज इग्नोर्ड. वॉर सर्विसेस इंडियन आर्म फोर्सेस और कॉमनवेल्थ फोर्सेस काउंट्स नो फॉरेन सर्विसेस इथं फॉरेन क्लेम ऑन पेन्शन. त्याच्यानंतर रिफंड ऑफ द बोनस और ग्रॅच्युटी फॉर वॉर सर्विसेस नॉट डिमांडेड बट इफ द कंबाईंड ग्रॅच्युटी वॉर प्लस सिव्हिल सर्विसेस वॉज पेड इट रिफंडेबल असणार आहे. त्याच्यानंतर सर्विस ब्रेक बिटवीन दी वॉर अँड सिव्हिल सर्व्हिसेसच्या मध्ये ब्रेक किती असला पाहिजे लेस दॅन ऑर इक्वल टू इथं काय 1 इयर असायला पाहिजे. बट ह्यामध्ये लेस दॅन इक्वल टू 3 years मे बी कॉन्डन बाय दी गव्हर्मेंट इन दी स्पेशल केसेस एवढं त्यामध्ये असायला पाहिजे. व्हेरिफिकेशन ऑफ सर्व्हिसेस मस्ट बी डन वाया फॉर्म 24 जो आहे अपेंडिक्स 5मध्ये मिलिटरी अथॉरिटीज थ्रू व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर 40मध्ये सांगितले काउंट ऑफ अप्रूव्ड वॉर सर्व्हिसेस टुवर्ड्स सिव्हिल पेन्शन. काउंट ऑफ अप्रूव्ड वॉर सर्व्हिसेस टुवर्ड्स सिव्हिल पेन्शनसाठी वॉर सर्व्हिसेस ड्युरिंग दी सेकंड वर्ल्ड वॉर और अदर मिलिटरी सर्व्हिसेस मे बी काउंटेड एज अ सिव्हिल पेन्शन इफ अपॉइंटमेंट परमनंटली टू सिव्हिल पोस्टसाठी झालं आफ्टर 1 एप्रिल 1947च्या आधी नंतर. त्याच्यानंतर कंडिशन आहे यामध्ये द गव्हर्मेंट सर्वंट मस्ट नॉट हॅव ऑलरेडी अर्न पेन्शन ऑलरेडी त्यांना कुठल्याही प्रकारचा पेन्शन नाही अर्न केला पाहिजे. बी मिनिमम एज असायला पाहिजे रिक्वायरमेंट फॉर दॅट पोस्टसाठी मिनिमम एज असायला पाहिजे. एनी मिलिटरी सर्व्हिसेस रेंडर्ड बिफोर दॅट एज इज इग्नोर्ड असायला पाहिजे. वॉर सर्व्हिसेस इंडियन आर्म्ड फोर्सेस आर कॉमनवेल्थ हे झालेलं आहे ऑलरेडी रिपीट झाले. Okay, 41 other cases in which military services counts for the pension. Military services after 18 म्हणजे आफ्टर 18 नो मिलिटरी पेन्शन अर्न मे बी काउंटेड ॲज अ सिव्हिल पेन्शन ह्यामध्ये काउंट केलं जाणार आहे. सेकंडमध्ये काय सांगितलं आहे पेन्शनेबल सर्व्हिसेस काउंट ओनली पेन्शनेबल सर्व्हिस ह्यामध्ये काउंट केलं जाणार आहे. थर्ड पेड फ्रॉम दी गव्हर्मेंट फंड्समधून ह्यामध्ये और कॉन्ट्रीब्युशनमधून फंड केलं जाणार आहे. त्याच्यानंतर रिसिव्ड सर्व्हिस क्वालिफाय होणार आहे. ग्रॅच्युटी रिसिव्ड फॉर दी मिलिटरी सर्व्हिसेससाठी तुम्हाला ग्रॅच्युटी दिला असणार आहे लेस दॅन ऑर इक्वल टू 36 मंथसाठी मस्ट बी रिफंडेड बिफोर काउंटिंग. फिफ्थमध्ये लिव्ह इन दी मिलिटरी सर्व्हिसेस दॅट वॉज नॉट पेन्शनेबल बिफोर सिव्हिल सर्व्हिसेस इग्नोर केलं जाणार आहे. सिक्स्थ मिलिटरी सर्व्हिसेस बिटवीन 2 सिव्हिल सर्व्हिसेस पिरियड्स कॅन बी काउंट. सेवन्थ टेम्पररी मिलिटरी सर्व्हिसेस विथ ब्रेक कॅन बी कॉन्डोन रिफंड ग्रॅच्युटी. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रिफंड करायचं आहे. यामध्ये रिफंड काय आहे ऑफ दी बोनस ग्रॅच्युटी इफ दी पर्सन रिसिव्ह दी बोनस ग्रॅच्युटी इन्स्टेड ऑफ मिलिटरी पेन्शन दे मस्ट रिफंड इन नॉट मोर दॅन 36 month इन्स्टॉलमेंट बिफोर दी सर्व्हिस कॅन काउंट फॉर दी सिव्हिल पेन्शन. Counting of the period spent on the training, government may decide whether the time spent on the training immediately before appointment as count as qualifying services ते गव्हर्मेंटच्या डिस्क्रिप्शनवर आहे. 43 counting of periods of suspension. Time under suspension counts if the person is fully exonerated, suspension held unjustified if it does not count unless
कॉम्पिटंट ऑथॉरिटी सेज नोट, ह्यामध्ये इफ दी सर्व्हिसेस रेकॉर्ड, नो स्पेसिफिक नोट नाही आहे, अजम्पशन ह्या सस्पेन्शन काउंट होणार आहे. 44मध्ये काउंटिंग पास्ट सर्व्हिसेस ऑन रिइन्स्टेटमेंट, इफ दी सर्वंट म्हणजे ह्यामध्ये इफ डिसमिस्ड एम्प्लॉई इज रिइन्स्टेटेड केला असेल, हिज अर्लियर सर्व्हिस कॅन बी काउंटेड ॲज अन पेन्शन एक्सेप्ट गॅप नसेल तर त्यामध्ये गॅप असेल तर काउंट होणार नाही आहे. 45 ह्यामध्ये स्किप्ट आहे, ह्यामध्ये 45 नाही आहे. त्याच्यानंतर 46मध्ये फॉरफिचर ऑफ दी सर्व्हिसेस ऑन डिसमिसल ऑर रिमूव्हल. आता डिसमिसल और रिमूव्हल केला असेल तर त्यामध्ये जे पेन्शन आहे ते फॉरफिट केलं जाणार आहे. त्याच्यानंतर आहे 46मध्ये फॉरफिचर ऑन सर्व्हिस रिझायनेशन ऑन रिझायनेशन. आता नॉर्मली इफ द गव्हर्नमेंट सर्वंट रिझायन्स ऑल पास्ट सर्व्हिसेस इज फॉरफिटेड फॉर दिस पेन्शन पर्पज. पेन्शन पर्पजसाठी त्यानं म्हणजे काय केलं, ऑफिसर रिझायन्स प्रिव्हियस सर्व्हिसेस लॉस्ट फॉर पेन्शन. ओके, अप्लायज टू मोस्ट केसेसमध्ये होते ह्यामध्ये. एक्सेप्शन इफ अनादर टेकिंग अनादर गव्हर्नमेंट जॉब, इफ रिझायन्स इज टेक अनादर गव्हर्नमेंट अपॉइंटमेंट म्हणजे ह्या दुसरं जॉब घेण्यासाठी आधीचं जॉब तो काय करतो, इथं रिझाईन करतो आहे. त्यामध्ये टेम्पररी ऑर परमनंट वेअर सर्व्हिस काउंट्स फॉर द पेन्शन, पास्ट सर्व्हिसेस नॉट लॉस्ट ह्यामध्ये नसणार आहे. त्यानंतर इंटरप्शन ड्यू टू ट्रान्सफर स्टेशन, इफ गॅप ड्यू टू दी जॉईनिंग ॲट दी न्यू स्टेशन इज विदिन दी परमिसिबल जॉईनिंग टाईममध्ये तुम्ही जॉईन केला, इट कॅन बी कवर्ड लिव्ह फॉर दी फॉर्मल कंडोनेशनमध्ये कवर केलं जाते. withdrawal of resignation, appointing authority may allow government servant to take back resignation in the public interest मध्ये घेऊ शकते. त्यामध्ये रिझायनेशन वॉज ड्यू टू कंपेलिंग रिझन्स पाहिजे. त्याच्यानंतर कंडक्ट ड्युरिंग दी अब्सेन्स वॉज प्रॉपर पाहिजे. पिरियड ऑफ अब्सेन्स लेस दॅन ऑर इक्वल टू 90 पाहिजे ह्यामध्ये. त्याच्यानंतर आहे पोस्ट ऑर दी कम्पेरेबल पोस्ट अवेलेबल असणार आहे ह्यामध्ये. त्याच्यानंतर रिझायनेशन फॉर प्रायव्हेट सेमी गव्हर्मेंट जॉबसाठी, रिझायनेशन टू जॉईन प्रायव्हेट कंपनीज ऑर गव्हर्मेंट कंट्रोल कॉर्पोरेशन के नॉट टेकन बॅक, परत घेणार नाही तुम्ही जावं तिकडेच. त्याच्यानंतर 46 क्लॉज 6मध्ये कंडोनेशन ऑफ इंटरप्शन टेकिंग बॅक, इफ रिझायनेशन इज विथड्रॉन अँड पर्सन अलाउड बॅक, इंटरप्शन इज कॉन्डोन बट डज नॉट काउंट ॲज इन क्वालिफाईंग सर्व्हिस म्हणून काउंट केलं जाणार नाही आहे. त्याच्यानंतर 47 फर्स्ट इंटरप्शन इन सर्व्हिसेस कॉजेस फॉरफिचर, जर सर्व्हिसेसमध्ये इंटरप्शन करत असाल तर त्यामध्ये फॉरफिचर कॉज होणार आहे. इफ दी गव्हर्नमेंट सर्वंट हॅज ब्रेक इन दी सर्व्हिसेसमध्ये ब्रेक घेतला, युजली पास्ट सर्व्हिसेस इज लॉस्ट फॉर दी पेन्शन ऑर बेनिफिट, म्हणजे ऑफिसर रिझाईन्स फॉर 2 months विदाउट लिव्ह, पास्ट सर्व्हिसेस लॉस्ट होणार त्याचे. ओके, त्याच्यानंतर 47मध्ये ऑथराइज्ड लिव्ह असणार आहे. ब्रेक ड्यू टू ऑफिशियल सँक्शन लिव्ह डज नॉट कॉज अ फॉरफिचर होणार नाही आहे. त्याच्यानंतर अनऑथराइज्ड अब्सेन्स कंटिन्यूइंग ऑथराइज्ड लिव्ह, if absence continues immediately after sanctioned leave but post not filled substantively retained, त्यांचं आधीचं जे आहे म्हणजे ऑफिसर लिव्ह फॉर दी 10 days स्टेज एक्स्ट्रा 5 days, 10 days ऑथराईज घेतला आहे आणि एक्स्ट्रा 5 days अनऑथराईज झालं ते विदाऊट परमिशन, पोस्ट वॅकंट झालं त्यामध्ये सर्व्हिस काउंट होणार आहे त्यामध्ये. त्याच्यानंतर सस्पेन्शन आहे ह्यामध्ये, टाईम अंडर सस्पेन्शन काउंट्स रिइन्स्टेटेड इमिजिएटली, डाईज और रिटायर झाले असेल तर काउंट होणार आहे, सुपरॲन्युएशन झालं असेल तरी पण काउंट होणार आहे. त्याच्यानंतर 47D ट्रान्सफर टू नॉन क्वालिफाईंग सर्व्हिसेस, ट्रान्सफर टू सर्व्हिसेस नॉट काउंटिंग फॉर दी पेन्शन डज नॉट ब्रेक दी सर्व्हिसेस इफ ऑर्डर बाय दी कम्पिटंट ऑथॉरिटी पब्लिक इंटरेस्टमध्ये, त्यामध्ये सर्व्हिसेससाठी ट्रान्सफर फॉर नॉन क्वालिफाईंग सर्व्हिसेस म्हणजे ऑफिसर मूव टू टेम्पररी टू ॲडवायझरी रोल, प्रिव्हियस सर्व्हिसेस रिटेन होणार आहेत त्यामध्ये. 47(1)E जॉईनिंग टाईम सांगितले, टाईम टेकन टू जॉईन अ न्यू पोस्ट डज नॉट अ ब्रेक सर्व्हिस. ओके, त्याच्यानंतर 47 Subrule 2 commutation of absence, appointing authority can retrospectively treat absence without leave as extraordinary leave saving services. Officer absent 3 days without leave, authority treats as an leave served retained. 48 condonation of delay, condonation of interruption in services, meaning the appointing authority can officially forgive म्हणजे कॉन्डोन करते त्यामध्ये ब्रेक इन सर्व्हिसेस अंडर सर्टन कंडिशन्समध्ये. त्यामध्ये हू कॅन कॉन्डोन, अपॉइंटिंग ऑथॉरिटी कॉन्डोन करणार आहे. त्याच्यानंतर कंडिशन्स फॉर कॉन्डोनेशन, फर्स्ट ब्रेक्स कॉज बाय रिझन्स बियॉन्ड दी गव्हर्नमेंट सर्वंट कंट्रोल, इलनेस असू दे, नॅचरल डिझास्टर असू दे. सेकंड टोटल क्वालिफाईंग सर्व्हिसेस लॉस्ट ड्यू टू दी interruption at least 5 years, short interruption like 1-2 days may be ignored, पण लास्ट 5 years जो आहे तो कंटिन्युअस सर्व्हिसमध्ये पाहिजे. सी टोटल इंटरप्शन डज नॉट एक्सीड 1 year इंक्लुडिंग मल्टिपल शॉर्ट इंटरप्शन, म्हणजे टोटल ह्यामध्ये काय म्हणले की इंटरप्शन डज नॉट एक्सीड, टोटल इंटरप्शन 1 yearच्या वर असू नये, इन्क्लुडिंग सगळे छोटे मोठे जे आहेत ते सगळे इंटरप्शन इन्क्लूड करून. इफेक्ट ऑफ कॉन्डोनेशन, द
कॉन्डोन इंटरप्शन डज नॉट काउंट ॲज क्वालिफाईंग दी सर्व्हिसेस फॉर पेन्शन. म्हणजे ह्यामध्ये जर पूर्ण कॉन्डोन करून जे इंटरप्शन आहे डज नॉट क्वालिफाय होणार नाही त्याच्यामध्ये. ऑटोमॅटिक कॉन्डोनेशन कधी होणार, इफ नो स्पेसिफिक मेन्शन इज मेड इन दी सर्व्हिसेस रेकॉर्ड, अ ब्रेक बिटवीन टू सिव्हिल सर्व्हिसेस पीरियड इज ॲटोमॅटिकली काउंटेड होणार आहे. इकडून तिकडे जात असताना तुमचा जो ब्रेक आहे तो काउंट इथं कॉन्डोन डिले होणार आहे त्यामध्ये, म्हणजे सर्व्हिस कॉन्डोन होणार आहे. बट एक्सेप्शनस, ब्रेक कॉज्ड बाय रिझायनेशनमुळे ब्रेक झाले, डिसमिसलमुळे झाले, रिमूव्हल झाले, तिथं कॉन्डोन होणार नाही आहे. ओके. त्याच्यानंतर एक्झाम्पल, ऑफिसर 10 years वर्क, रिझाईन 6 month ड्यू टू फॅमिली इमर्जन्सी, रिजॉईन्स ऑथॉरिटी कॉन्डोन 6 month ब्रेक जे आहे ते कॉन्डोन करणार. फर्स्ट 10 years काउंट करणार त्यामध्ये, बट 6 months नॉट काउंटेड, 6 month काउंट केलं जाणार नाही. 49, सर्व्हिसेस ऑन पीस वर्क इस्टॅब्लिशमेंट, सर्व्हिसेस ऑन पीस वर्क इस्टॅब्लिशमेंटमध्ये इवन मिनिंग काय आहे ह्याचं, की इवन इफ गव्हर्मेंट सर्वंट इज पेड पर पीस, म्हणजे पर पीस त्याला जरी मिळत असेल, म्हणजे पर पीस असते ना, एवढे तुम्ही चीजे बनवला तर एवढे तुम्हाला पेमेंट मिळेल, पर पीसवर तुमचं वर्क असते. सर्व्हिस मे काउंट फॉर दी पेन्शन इफ सर्टन कंडिशन्स आर मेड. आता कंडिशन काय आहेत, नॉट युजली, नॉट कॅज्युअल एम्प्लॉयमेंट नाही आहे ह्यामध्ये, मस्ट बी मेंबर ऑफ फिक्स्ड इस्टॅब्लिशमेंट असायला पाहिजे, लास्ट 20 months ऑफ दी एम्प्लॉयमेंट असेल पाहिजे, लास्ट 20 months कंटिन्यू एम्प्लॉयमेंट पाहिजे, मस्ट बी कंटिन्युअसली अटॅच टू वन ऑफ दी ऑफिस ॲटलीस्ट 6 months, अनलेस absence was not बाय चॉईस ड्यू टू द मिसकंडक्ट. ओके. त्याच्यानंतर एक्झाम्पल, वर्कर पेड पर डॉक्युमेंट टाईप पीस वर्क बट इज, म्हणजे त्यांना असते ना की एवढे डॉक्युमेंट तुम्ही टाईप केला तर तुम्हाला पर डॉक्युमेंटला 1000 रुपये मिळेल असं काहीतरी, बट इज परमनंटली अटॅच टू दी ऑफिस, सर्व्हिस काउंट्स फॉर दी पेन्शन. वर्क शिफ्ट ऑफिशियली फ्रिक्वेंट बाय ओन चॉईस, सर्व्हिस मे नॉट काउंट. तो स्वतःहून तिकडं शिफ्ट केला फ्रिक्वेंटली तर काउंट होणार नाही. 50, पिरियड ऑफ वोएज टू इंडिया ऑन कंपल्सरी रिकॉल, म्हणजे ते जहाजाचा टाईम, मीनिंग गव्हर्मेंट सर्वंट कॉल्ड बॅक टू ड्युटी फ्रॉम अब्रॉडवरून त्याला बोलवलं गेलं, लिव्ह एम्स, ट्रॅव्हल टाईम बॅक टू इंडिया काउंट्स एज अ ड्युटी, जो टाईम आहे ट्रॅव्हलिंगचा तो काउंट केला जाणार आहे. ऑफिसर इज ऑन लिव्ह इन UK, रिकॉल टू इंडिया, 10 days ट्रॅव्हल जे आहे ट्रॅव्हलिंग टाईम, दोज डेज काउंट ॲज अ पेन्शनमध्ये काउंट केलं जाणार आहे. ओके. आता जेवढे आपण 48मध्ये कॉर्डिनेशन ऑफ सर्व्हिस इंटरप्शन घेतले, पीस वर्क रेटेड 49मध्ये, ट्रॅव्हलिंग जे पिरियड आहे त्यामध्ये ते कॉन्डोन केले त्यामध्ये 50मध्ये घेतले. आय होप तुम्हाला हा पार्ट समजला असणार आहे 50पर्यंतचा. 51पासून नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. थँक्यू.